श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित या व्याख्यानमालेच्या अंतर्गत संशोधन पद्धती इन ह्युमॅनिटीज किंवा रिसर्च मेथडॉलॉजी इन ह्युमॅनिटी या विषयाअंतर्गत या व्याख्यानाप्रसंगी उपस्थित या समितीचे माझे सर्व मित्र, ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी आपणासमोर उपस्थित होता आलं, ते या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जी.एन. शिंदे सर, उपप्राचार्य डॉक्टर यू.एस. सावंत सर, आमचे मित्र अजय गव्हाणे सर. आणि खरं तर आजच्या काळामध्ये जिथं माणसांना पाडण्याची भूमिका आहे, अशा अवघड काळामध्ये माणसं उभं करण्याचं काम माझे मित्र तन्मयतेनं करतात ते डॉक्टर विश्वाधार देशमुख. याचबरोबर ज्यांच्याशी माझा चांगला परिचय आहे ते भोसले सर, ठाकूर सर, ननावरे सर, स्वामी सर आणि शिंदे सर. याचबरोबर या व्याख्यानासाठी खूप मोठ्या संख्येने उपस्थित असणारे पोपलावड सर सुद्धा उपस्थित आहेत. आपण सर्व विद्यार्थी, त्यानंतर मॅडमही उपस्थित आहेत. या सर्वांचे मी या ठिकाणी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. खरं तर अशा प्रकारचे एखादी व्याख्यान की ज्या व्याख्यानाला विद्यार्थ्यांची इतकी मोठी संख्या असावी, ही बाबच माझ्यासाठी खूप महत्वाची आहे, मला आनंद देणारी आहे. मी कुठल्याच अर्थानं या महाविद्यालयाचा किंवा या शिक्षण संस्थेचा पाहुणा नाही. 2 ते 2.5 वर्ष माझं PG झाल्याच्या नंतर मी राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड या ठिकाणी कार्यरत होतो. आणि त्याच्या पूर्वी 1997 ते 2000 या 3 वर्षामध्ये इथूनच मी माझं BA कंप्लीट केलेलं आहे. आणि या गोष्टीचा मला नितांत आनंद आहे. आपली शिक्षण संस्था किंवा आपलं महाविद्यालय ज्याने आपल्याला आयुष्यात उभं केलं असतं, एक थोडीफार आपल्याला ओळख दिली असते, त्याचा खूप वेगळा अशा प्रकारचा एक अन्वयार्थ आपल्याला लक्षात येत असतो. आपण जसं आयुष्यात पुढे निघून जात असतो तेव्हा आपल्याला कळायला लागतं की मागं आपण जे जे काही अनुभवलेलं आहे, जे शिकलेलं आहे, जे समजून घेतलेलं आहे, ते आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं असतं. म्हणून ज्याला आपण फॉर्मेटिव्ह इयर्स ऑफ लाईफ असं म्हणूयात, अशा अगदी सुरुवातीच्या जडणघडणीच्या काळामध्ये यशवंत महाविद्यालय नांदेडचा माझ्या आयुष्यात खूप महत्वाचा रोल, खूप महत्वाची भूमिका राहिली आहे, हे आपणासमोर सांगत असताना मला खूप आनंद या ठिकाणी होतो. आपल्याशी मला ज्या विषयाच्या अनुषंगाने हितगुज साधायचा आहे, ज्या विषयाच्या अनुषंगाने मी आपणासमोर व्यक्त होणार आहे, तो विषय खरं तर इतका साधा सोपा किंवा सरळ विषय नाही असं मला वाटतं. जसं माझे मित्र विश्वाधार देशमुख यांनी आपणासमोर आत्ताच सांगितलं की हे विद्वत व्याख्यान आहे. हे काही पब्लिक स्पीक, जनरल स्पीक या पद्धतीचं नाही की ज्याच्यामध्ये टाळ्या आणि बाकी सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात, शेरोशायरी खूप महत्वाची असते. मी त्याला हिरावत नाही, पण त्याचा जो प्रकार आहे तो वेगळा आहे. आणि हा थोडासा गंभीर असणारा आणि आजच्या घडीला खूप महत्वाचा असणारा प्रकार आहे असं मला वाटतं. हेच कारण आहे की डिसेंबर 2019 म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये UGCनं जे सर्क्युलर काढलेलं आहे, त्या सर्क्युलरचा अर्थ असा आहे की इथून पुढं महाविद्यालयामध्ये, विद्यापीठांमध्ये रिसर्च एथिक्सचा जो डिप्लोमा किंवा जो सर्टिफिकेट कोर्स आहे तो आपल्या सर्वांसाठी कंपल्सरी असणार आहे. म्हणजे रिसर्च एथिक्सला आता आपल्याला सहजतेनं, साधेपणानं घेता येणार नाही, हा त्यामागचा अर्थ आहे. हा सर्टिफिकेट कोर्स तर आपल्याला पूर्ण करायचा आहे, म्हणजे आपण सर्व विद्यार्थ्यांना, पण त्याचबरोबर त्याचे 2 क्रेडिट्स तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे एकीकडे तर तुम्हाला व्हॉट इज रिसर्च एथिक्स हे शिकून घ्यायचे, समजून घ्यायचे, आणि दुसरीकडे तुम्हाला तुमच्या मार्कशीटवर त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण आता या परिस्थितीमध्ये आहोत किंवा या ठिकाणी आपण येऊन थांबलेलो आहोत की जिथं संशोधनाच्या बाबतीमध्ये खूप गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणूनच UGC आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट, HRD आणि आपण सगळे या बाबतीमध्ये अधिक गांभीर्याने विचार करायला लागलो. तुम्ही असा विचार कराल की सर, इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकाशित होतात, रिसर्च पेपर्स प्रकाशित होतात, थिसिसचं प्रेझेंटेशन किंवा त्याचं पब्लिकेशन होत असतं, डिझर्टेशन होतात, PhD MPhil करण्याची संख्या प्रचंड वाढलेली आहे, संशोधक इतक्या संख्येनं वाढतायत, तरी का विचार करायचा? म्हणजे असं नाही की बाबा कुठेतरी जागरूकता आता निर्माण करायची आपल्याला की संशोधन करा, अशी वेळ आपल्यावर आता आली नाही, अशी वेळ आपली नाही आता.
आता वेळ अशी आहे, संशोधन करा पण ते क्वालिटी रिसर्च असलं पाहिजे, ही सांगण्याची वेळ आता आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये या महाविद्यालयानं अशा प्रकारचं एखादी व्याख्यान विद्यार्थी आणि इथले जे सहकारी आहेत त्यांच्यासाठी अशा प्रकारचं एखादी व्याख्यान आयोजित करणं, स्टाफसाठी व्याख्यान आयोजित करणं ही खूप आनंदाची बाब आहे असं मला वाटतं. मला जो विषय दिलेला आहे त्या विषयाला मी थोडं संक्षिप्त करून घेतो, कारण रिसर्च मेथॉडॉलॉजी म्हणत असताना ते खूप व्यापक अशा प्रकारची संकल्पना आहे आणि आपल्याला खूप वेळ देऊन त्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. मी संक्षिप्त असं करतो की रायटिंग अँड पब्लिशिंग अ रिसर्च पेपर पर्टिक्युलरली इन ह्युमॅनिटीज. पण असं म्हणत असताना त्याचा संबंध आपल्याला सोशल सायन्सेसशी सुद्धा जोडता येऊ शकतो, कारण ज्या मेथड्स बद्दल मी या ठिकाणी बोलणार आहे, ज्या एबीसी बद्दल मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, ती एबीसी रिसर्चची ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्सेस या दोघांनाही समप्रमाणामध्ये लागू होऊ शकते. तर सुरुवात करूयात आपण. सर्वप्रथम मी आपल्याला हे सांगू इच्छितो की माझं व्याख्यान हे 2 भागामध्ये विभाजित आहे. पहिला भाग म्हणजे हाऊ टू राईट ए रिसर्च पेपर आणि दुसरा भाग म्हणजे हाऊ टू पब्लिश अ रिसर्च पेपर. आणि मग असं म्हणत असताना इथला जो हेट्रोजिनियस असणारा जो ऑडियन्स आहे, बहुआयामी किंवा बहु गटातून आलेला जो ऑडियन्स आहे, त्यालाही या अनुषंगाने थोडा बहुत फायदा होईल असं मला वाटतं. मी सर्वप्रथम हे स्पष्ट करतो की पीपीटी तयार करणं वगैरे माझ्यासाठी काही फार इतकं सहज किंवा नियमित करणारी बाब नाही. मी आणि आमचे मित्र किंवा आम्ही सगळे शक्यतो याच पद्धतीने कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून काही जणांना असं वाटेल की फारच साधारण असे केलेलं आहे, तर कृपया आपण त्यासाठी मला माफ करावं. पहिल्यांदा आपण सुरुवात करूयात की व्हॉट इज रिसर्च, संशोधन काय आहे. संशोधनाच्या बाबतीमध्ये इतकं बोललं गेलेलं आहे, इतकं सांगितलं गेलंय की नवीन किंवा नाविन्यानं आता पुन्हा काही सांगणं गरजेचं असं मला वाटत नाही. आपण रिसर्च इज अ सिस्टमॅटिक सर्च फॉर मोर इन्फॉर्मेशन अँड नॉलेज असं म्हणूयात. त्या शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे, ती जी संकल्पना आहे ती तुम्हाला सांगून जाते. तुम्हाला काय शोधायचं आहे, तुम्हाला काय करायचंय की यू आर गोइंग टू रिसर्च जे ऑलरेडी सर्च केलेलं आहे, जे आधी शोधलेलं आहे, तुम्ही त्याचं फक्त अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन करताय. नवीन गोष्टी तुम्ही काही करत नाहीयेत, हे पहिल्यांदा आपण स्पष्ट करूयात. पण व्यापक अर्थाने विचार करत असताना जे माझ्या पुढच्या स्लाइडमध्ये येईल की प्रायमरी रिसर्च आणि सेकंडरी रिसर्च असे रिसर्चचे पुढे 2 प्रकार आहेत. परंतु बेसिकली ज्या संशोधनाबद्दल आपण बोलत असतो, ज्या संशोधनाचा विचार अधिक व्यापकतेनं होतो आणि आम्हा सर्व प्राध्यापक लोकांना संशोधन करणं हे अनिवार्य आहे, त्या संशोधनाचं स्वरूप सेकंडरी रिसर्च असं आहे. म्हणजे जे ऑलरेडी शोधलेलं आहे, जे आधी सांगितलेलं आहे, त्याला फक्त आम्हाला अधिक व्यवस्थितपणे आमच्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण हे करत असताना आमच्याकडे गांभीर्य असणं गरजेचं आहे. आणि अजून काय आवश्यक आहे त्याचा विचार तर आपण नंतर करूयात. सुरुवातीला आपण हे समजावून घेऊयात, ज्याचं संकल्पना संशोधनाची MLA हँडबुकमध्ये फार महत्वाची आहे. वी अंडरटेक रिसर्च वेन वी विश टू एक्सप्लोर एन आयडिया, प्रोब एन इश्यू, सॉल्व प्रॉब्लेम or make an argument in relation to what others have written. Particularly, it is more about building your own understanding of the subject. आणि म्हणून संशोधन हे तुमची जी समज आहे त्या समाजाला त्या समजला विकसित करण्याचा प्रयत्न करतं किंवा विकसित करण्याचं काम करतं. हाऊ टू बिल्ड युअर अंडरस्टँडिंग, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मला तुम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटतं, एक शिक्षक म्हणून संशोधनाकडे पाहत असताना मला संशोधन फार गरजेचं आणि महत्वाचं वाटतं. जर तुमचं संशोधन ओरिजिनल असेल, अधिक गांभीर्याने तुम्ही जर केलं असेल, तर त्यातलं बरंचसं जे काही आहे ते तुमच्या टीचिंगमध्ये उतरू शकतं आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकतो. म्हणून संशोधन हे आपली समज वाढवण्यासाठी आहे. दुर्दैवानं असं होतं अलीकडं की संशोधन खूप वाढते, क्वांटिटी लेवलला संशोधनाचं जे आपण असं म्हणूया की खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे आपल्या विद्यापीठांमध्ये, आपल्या महाविद्यालयांमध्ये, सगळीकडं. परंतु जेव्हा आपण क्वालिटीचा विचार करतो ना, ते प्रमाण दिवसेंदिवस आपल्याला कमी होताना दिसतं. मग त्याच प्रकारचं संशोधन तुमची समज वाढवतं, जे संशोधन ओरिजिनल आहे, ज्याच्यामध्ये इथिक्सचा विचार केलेला आहे आणि ज्याच्यामध्ये खूप चांगली मेहनत घेऊन स्वतःचं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते स्वतःचं सांगणं 1, 2, 3 किती पेजेसमध्ये असू द्या, पण ज्यात तुमचं स्वतःचं अनालिसिस दिसतंय, आपण त्याच संशोधनाबद्दल या ठिकाणी समजून घेण्याचा किंवा या ठिकाणी विचार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ रिसर्चचा विचार करत असताना आपल्या असं लक्षात येईल की पर्पज बेस्ड आणि मेथड बेस्ड या 2 महत्वाच्या कॅटेगरीजमध्ये आपल्याला संशोधनाला विभाजित करता येतं, ज्याच्यामध्ये प्युअर रिसर्च, अप्लाइड रिसर्च, एक्सप्लोरेटरी रिसर्च, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, ऍक्शन रिसर्च, एक्सपेरिमेंटल रिसर्च,
अॅनालिटिकल रिसर्च, सर्वे, केस स्टडी आणि फील्ड स्टडी अशा महत्वाच्या संशोधनाचा समावेश किंवा अंतर्भाव याच्यामध्ये होतो. आता याच्यातले काही जे संशोधनाचे प्रकार आहेत ते तुम्हाला बऱ्यापैकी परिचित असतील. त्याचा उल्लेख या ठिकाणी मी पुन्हा एकदा करतो. अॅनालिटिकल रिसर्च आहे, सर्वे आहे, केस स्टडी आहे किंवा फील्ड स्टडी आहे. आता तुम्ही जेव्हा असं विचार करताय की मला एक संशोधन असं करायचं की जे संशोधन एखाद्या विशिष्ट अशा प्रकारच्या व्यक्तीच्या कॉन्ट्रीब्युशनवर, त्याच्या योगदानावर आधारित आहे, मग हे संशोधन तुम्ही कशा पद्धतीनं करणार, कुठल्या प्रकारची मेथड तुम्ही त्यासाठी स्वीकारणार आणि कसं ते विकसित करणार याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. मागं EPW मध्ये एक फार चांगला लेख आला होता. हा लेख होता उत्तर प्रदेशमध्ये मैला वाहण्याचं काम करणाऱ्या एका स्त्रीच्या दिनचर्येचा. म्हणजे जी स्त्री अत्यंत आपल्या समाजाच्या दृष्टीनं हीन दर्जाचं काम करते, पण प्रत्यक्षात ते काम खूपच महत्वाचं काम आहे. घाण साफ करण्याचं काम हे सगळ्यात जास्त महत्वाचं काम आहे असं म्हणलं तर चूक ठरणार नाही. ती काम करणारी एक महिला, त्या महिलेचा दिनक्रम जो आहे, तिचं एकूण असणारं सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबणं जे आहे, ती कुठल्या प्रकारचं काम करते यावर आधारित एक अत्यंत चांगला लेख इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीमध्ये आला होता. आता या प्रकारचं जे काम आहे त्याला तुम्ही फील्ड वर्क किंवा फील्ड रिसर्च असं म्हणू शकता. कारण तिथं प्रत्यक्षात तुम्हाला काय करायचंय, त्या व्यक्तीला भेटायचे, त्या व्यक्तीला बोलतं करायचे, तिचं असणारं जे काम आहे ते समजून घ्यायचे आणि त्या माध्यमातून तुमचे जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत ते ऑब्झर्वेशन तुम्हाला मांडायचे. एक उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगितलं, सर्वे आहे, केस स्टडी आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधन प्रकाराचा या ठिकाणी आपल्याला अंतर्भाव किंवा समावेश करता येऊ शकेल. पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे पर्पज ऑफ रिसर्च पेपर. आता मुळामध्ये त्याच्या आधी आपण बघूयात की व्हॉट आर दी सोर्सेस ऑफ रिसर्च. संशोधनाचे स्रोत काय असले पाहिजेत किंवा काय असतात शक्यतो. आता सगळ्यात महत्वाचा स्रोत जो आपल्या सर्वांना माहिती आहे तो म्हणजे लायब्ररी आहे. कारण आजही आपण पाहतोय की आपल्या देशामध्ये असणारे वेगवेगळे जे ग्रंथालय आहेत, अनेक ग्रंथालयामध्ये अत्यंत मूलभूत असे संशोधन ग्रंथ उपलब्ध आहेत आणि ज्या ग्रंथांच्या मदतीनं आपण अधिक चांगल्या प्रकारचं संशोधन करू शकतो. आपण एका अतिशय चांगल्या काळात जगतोय की जिथे आपल्याला प्रत्यक्षामध्ये ग्रंथालयात जाण्याची गरज उरलेली नाही. कारण हे अनेक ग्रंथालयाचे अनेक ग्रंथ रिसोर्सेसच्या माध्यमात उपलब्ध आहेत आणि त्याची मदत घेऊन, त्या ग्रंथालयाचं मेंबरशिप किंवा त्याचं सदस्यत्व घेऊन आपल्याला या ग्रंथांना डाउनलोड करता येतं आणि हे ग्रंथ आपल्या संशोधनाच्या कामासाठी अत्यंत उपयुक्त असतात. एकूणच जेव्हा तुम्ही संशोधन करताय तेव्हा झपाटून जाणं फार गरजेचं आहे. संशोधन, रिसर्च फॉर द सेक ऑफ रिसर्च हा प्रकार चालणार नाही. जर संशोधन करायचंय तर त्याच्यामध्ये मात्र एक कमिटमेंटची आवश्यकता आहे. कमिटमेंट नसेल तर ते रिसर्च फक्त अर्धवट असेल. संशोधनाच्या अंती तुम्हाला डिग्री मिळेल, त्याचे बेनिफिट्स तुम्हाला मिळतील, परंतु ते समाधान मिळणार नाही आणि ते कॉन्ट्रीब्युशन ठरणार नाही, ते योगदान ठरणार नाही, याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. आद्य रंगाचार्यांनी इंडियन थिएटर नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. अनेक वर्षापूर्वी लिहिलेलं पुस्तक आजही ज्याला भारतीय नाटक समजून घ्यायचं आहे त्यासाठी ते फार बहुमोल आणि महत्वाचं पुस्तक आहे. म्हणजे अनेक वर्षापूर्वी लिहिलेलं, म्हणजे असं नाही की ते फार मोठा ग्रंथ वगैरे आहे, सर्वसाधारण असणारं एखादी पुस्तक, त्याच्या आपण क्वांटिटीचा विचार जर केला तर ते पुस्तक इतक्या वर्षानंतर सुद्धा खूप महत्वाचं पुस्तक वाटतं. तुम्हाला काही लोकांना M.H. अब्राम्स यांची डिक्शनरी माहित असेल ना, ग्लॉसरी माहित असेल, ग्लॉसरी ऑफ लिटररी टर्म्स. इंग्रजी विद्यार्थी जर असतील ऑप्शनल इंग्लिशचे तर त्यांना अधिक चांगल्या प्रकारे माहिती असेल. म्हणजे आपल्याला जर लिटरेचर समजून घ्यायचं आहे, लिटररी थिअरी समजून घ्यायचं आहे तर ग्लॉसरी ऑफ लिटररी टर्म्स हे पुस्तक M.H. अब्राम्स यांनी लिहिलेलं फार महत्वाचं ठरतं. म्हणजे हे समजून घेणं गरजेचं आहे की लायब्ररी जी आहे, ग्रंथालय, हे एकूण आपल्या संशोधनात खूप महत्वाची भूमिका बजावतं आणि आपण त्याच्यावर रिलाय राहणं हे शक्य आहे. यानंतर जो पुढचा महत्वाचा मुद्दा आहे ज्याचा आपल्याला विचार करायचा आहे, पर्पज ऑफ अ रिसर्च पेपर. आता आपण मूळ मुद्द्याकडे थोडंसं वळूयात, महत्वाच्या मुद्द्याकडे, की व्हॉट इज द पर्पज ऑफ रायटिंग अ रिसर्च पेपर. त्यातला पहिला महत्वाचा, अरायव्हिंग ॲट युअर ओन अंडरस्टँडिंग ऑफ द सब्जेक्ट. कारण संशोधन तुम्हाला तुमच्या विषयाच्या समज जी तुमच्या विषयाची आहे त्याकडे नेण्यासाठी ते तुम्हाला प्रोत्साहित करत असतं, तुम्हाला ते अधिक थोडंसं पुढे घेऊन जातं. तुम्हाला असं वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे लिहिलेले महत्वाचे एसेज आहेत, जे निबंध आहेत, त्यावर आपण संशोधन करूयात. आणि मग जेव्हा तुम्ही ते मुळातून एसेज वाचायला लागता तेव्हा मग तुम्हाला कळायला लागतं की संशोधनातली मजा काय. कारण मूळ जेव्हा तुम्ही वाचता आणि त्यावर तुमचं काहीतरी सांगायचा प्रयत्न करता तेव्हा त्यातला तुम्हाला आनंद मिळायला लागतो आणि काळाच्या ओघामध्ये तुम्ही जे काम केलेलं आहे, तुम्ही जे कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे ते महत्वाचं ठरत जातं. म्हणून सगळ्यात महत्वाचं जी या ठिकाणी बाब आहे की
आपण त्या विषयाच्या अनुषंगानं आपलं असणारं जे आकलन आहे, आपली जी समज आहे, ती समज आपण वाढवत नेणं हा संशोधनाचा महत्वाचा उद्देश असणं गरजेचं आहे. त्यानंतर डेव्हलपिंग युअर ओन आयडियाज टुवर्ड्स अ सब्जेक्ट. मला हे नेहमी जाणवतं आणि आम्ही जे सर्व लोक आहोत या क्षेत्रामधले, आम्हालाही माहिती आहे की जसं आम्ही एखाद्या विषयाला घेऊन आमचं काम करतोय, सुरुवातीला आम्ही ते काम एखाद्या डिझर्टेशनच्या स्वरूपात केले किंवा रिसर्च पेपरच्या स्वरूपामध्ये केलेलं आहे आणि मग आम्ही त्याला वाढवत नेलेला आहे. म्हणजे एखाद्याचा विषय, फॉर एक्झाम्पल संसदीय कार्यपद्धती हा सरांचा विषय आहे आणि या अनुषंगानं सरांनी जे केलेलं काम असणार आहे ते काम काळाच्या ओघामध्ये त्यांचं योगदान तर ठरणारच आहे आणि पण त्याचबरोबर त्यांची म्हणून असणारी संशोधनाची समज जी आहे त्याला ते वृद्धिंगत करणार आहे. कारण संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे असं म्हणताच येणार नाही की बाबा मी एक पुस्तक लिहिलं, मी माझं डिझर्टेशन पब्लिश केलं, माझा थिसिस पब्लिश केला, मी एक 10 पेपर लिहिले, माझं काम झालं, असं कधीच होणार नाही. तुम्ही जितकं खोलवर जाल तितकं अधिक खोलवर जाण्याची संधी तुम्हाला संशोधन देत असतं. त्याचे अनेक अर्थ तुमच्या लक्षात यायला लागतात आणि एक वेगळ्या पद्धतीनं तुम्ही त्याला इंटरप्रिट करू शकता, त्याला अॅनलाइज करू शकता. म्हणून संशोधन खरं तर एका प्रगल्भ समाजाचं लक्षण आहे. समाज प्रगल्भ तेव्हाच होतो की जेव्हा तिथं अधिक चांगल्या प्रकारचं संशोधन चालत असतं. म्हणजे रिसर्च मेथॉडॉलॉजी अनुषंगाने मी या ठिकाणी बोलतोय म्हणून म्हणत नाही, पण तुम्ही सहजतेनं जर पाहायला गेलात, इतिहास जर लक्षात घ्यायचा प्रयत्न केला तर नेहमीच एका प्रगल्भ समाजामध्ये संशोधनाला विशेष महत्व राहिलं आहे, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर काय आहे की लर्निंग द मेथड्स ऑफ इंटरप्रिटेशन. मी तुम्हाला आधीच सांगितलं की संशोधनाची एक अशी पद्धत नाही, वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला संशोधन करता येतं. पण लक्षात घ्या, मेथड शिवाय संशोधन नाही. देर इज नो रिसर्च विदाउट मेथड. नो रिसर्च विदाउट मेथड. कुठल्याही विद्यापीठात चालणारं संशोधन, कुठल्याही परिक्षेत्रात चालणारं संशोधन हे एका पद्धतीशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणून जेव्हा तुम्हाला संशोधनाची एक पद्धत आत्मसात करायची आहे, तुम्हाला संशोधनात उतरावं लागेल. तुम्ही जोपर्यंत उतरणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला ती पद्धत डेव्हलप करता येणार नाही. अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, फॉर्मिंग युअर ओन व्ह्यू ओपिनियन अबाउट अन इश्यू ऑर वर्क. आपण बरेचदा असं पाहतो की आपले विद्यार्थी खूप चांगलं वाचतात, चांगली गोष्ट आहे आणि अधिक चांगलं वाचायचा प्रयत्न करतायत. आता त्यांच्याकडे गुगल आहे, बाकी सगळं त्यांच्याकडे आहे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी त्यांच्याकडे आहे, हे सगळं त्यांच्याकडे आहे. पण असं असताना सुद्धा बरेचदा असं दिसायला लागतं की आमच्या विद्यार्थ्यांची स्वतःची मतं नसतात. मग थोडासा विचार जर केला, आता ठीक आहे, अंडर ग्रॅज्युएशन लेवलला कदाचित ही संधी आपल्याला थोडी कमी आहे, पण पोस्ट ग्रॅज्युएशन आणि त्याच्या पुढच्या काळामध्ये मात्र ही संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. याचं कारण म्हणजे तुमचा परिचय संशोधनाशी होतो. कारण संशोधन हे तुम्हाला तुमची मतं निश्चित करण्यासाठी मदत करत असतं. तुम्ही एखाद्या विशिष्ट विषयाकडे वेगळ्या पद्धतीनं, अधिक चांगल्या पद्धतीनं पाहू शकता आणि तुमच्या मनामध्ये असणारे पूर्वग्रह हे बाजूला व्हायला लागतात. कारण पूर्वग्रह धरून संशोधन नाही करता येत. संशोधनाची सगळ्यात मोठी ताकद असते की आपण संशोधन हे पूर्वग्रह न लक्षात घेता किंवा ते न उतरवता केलेलं आहे. अशा प्रकारचं संशोधन हे फार महत्वाचं असतं. मला असं वाटतं की संशोधन करताना हा उद्देश आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे. इट्स सिंथेसायझिंग प्रिव्हियस रिसर्च अँड स्कॉलरशिप विथ युअर आयडियाज ऑन द सब्जेक्ट. आधी उल्लेख मी केलेलाच आहे, मी तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे की खरं तर संशोधन हा एक असा प्रकार आहे, हा एक असा घटक आहे की जिथं तुम्ही काही गोष्टी सिंथेसाइज करताय. म्हणजे पूर्ण जे आधी तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे ते तुम्ही डिनाय करत नाही. म्हणूनच आपल्याकडं रिव्ह्यू ऑफ लिटरेचर हा प्रकार आहे, त्याचा उल्लेख मी या ठिकाणी केलाय. व्हॉट इज रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. तर मला हे सांगायचं तुम्हाला की तिथं सिंथेसाइज करण्याचा तुमचा प्रयत्न असतो. दोन घटकांना तुम्ही एका जागी आणताय. म्हणजे तुम्ही जे समजून घेतलंय ते आणि जे तुम्हाला सांगायचे ते, या दोन्हीचं जे सिंथेसाइजिंग आहे, दोन्हीचं जे कॉम्बिनेशन आहे, त्याला आपण रिसर्च असं म्हणूयात. आता रिसर्चचे काही महत्वाचे घटक आहेत, ह्युमॅनिटीज, सोशल सायन्सेस आणि जवळपास मला असं वाटतं की बाकीचे जे शाखांच्या अंतर्गत चालणारं संशोधन आहे त्यांनाही याचा या ठिकाणी फायदा होईल किंवा त्यांनाही माहिती असेल की दीज आर सम ऑफ दी कंपोनंट्स दॅट दे हॅव टू टेक इन टू कन्सिडरेशन ॲज फार ॲज कंपोनंट्स ऑफ ए रिसर्च पेपर कन्सर्न. ॲब्स्ट्रॅक्ट अँड कीवर्ड्स, आता याच्याबद्दल काही फार वेगळं सांगायची गरज नाही. एक संशोधन पेपर तयार करत असताना, संशोधनपर लेख तयार करत असताना तुम्हाला त्या संशोधनपर लेखाचा ॲब्स्ट्रॅक्ट व्यवस्थितपणे मांडता आला पाहिजे. आता ॲब्स्ट्रॅक्ट मांडणं म्हणजे लिहिलेला संशोधन जो काही आपला लेख आहे त्या लेखाला सीमित करणं एवढं नाही, तर एकूणच तुमच्या लेखामध्ये जे जे काही तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं जे जे काही घेतलेले कंपोनंट्स आहेत ना, त्याला तुम्हाला संक्षिप्त रूपात सांगता आलं पाहिजे. दॅट इज युअर ॲब्स्ट्रॅक्ट. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे तुमचा संशोधन लेख न वाचताही तुमच्या संशोधन लेखात काय आहे हे एखाद्या वाचकाच्या लक्षात आलं पाहिजे.
इतका तो क्रॅस्टल क्लिअर असला पाहिजे, इतकी क्लॅरिटी त्या ऍबस्ट्रॅक्टमध्ये असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आम्ही काय करतो बघा, की गडबडीमध्ये काहीतरी एक कुठला तरी पॅराग्राफ घ्यायचा महत्वाचा आणि तो ऍबस्ट्रॅक्ट म्हणून टाकून द्यायचा आणि झाला ऍबस्ट्रॅक्ट म्हणायचं. असं ऍबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. आणि मला तर प्रामाणिकपणे असं वाटतं, मी तर जस्ट लर्नर आहे, पण मला असं प्रामाणिकपणे वाटतं की ऍबस्ट्रॅक्ट हा तुमचा रिसर्च पेपर तयार झाल्याशिवाय लिहिताच आला नाही पाहिजे किंवा लिहिताच येऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला कसं पहिल्यांदा तुम्ही ऍबस्ट्रॅक्ट तयार करणार? ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे तुम्ही जे केलेलं आहे, जे मांडलेलं आहे 9, 10, 15 पेजेसमध्ये, त्याला तुम्ही संक्षिप्त रूपात 250-500 शब्दामध्ये ऍबस्ट्रॅक्टच्या स्वरूपात तुम्ही त्या ठिकाणी मांडणं, ही जी बाब आहे, तुमची सगळ्या आयडिया क्लिअर आहेत, स्पष्ट आहेत, आणि मग तुम्ही त्याचा लिस्ट तयार केलेला आहे आणि तो 150, 200, 250 शब्दात मांडलेला आहे. ऍबस्ट्रॅक्ट खूप महत्वाचा असतो, कारण आपण अलीकडे पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये असं कन्व्हेन्शनली वाचत राहणं कमी झालेलं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही सगळे वाचत आलेलो आहोत आणि कदाचित वाचत राहणार आहोत, तुमची पिढी थोडीशी वेगळ्या पद्धतीने वाचते, वाचत नाही असं नाही, वाचते, 100% वाचते. परंतु अजून एक महत्वाची बाब अशी आहे की सगळं न वाचत बसता त्याचं काय जिस्ट आहे बाबा, त्याचं सार काय समजावून घेणं, त्याच्याकडे जास्त कल आहे. आणि म्हणून जर ऍबस्ट्रॅक्ट क्लिअर असेल, त्याच्यामध्ये क्लॅरिटी असेल, तर नक्कीच मला असं वाटतं की अधिक चांगलं संशोधन तुम्ही करताय असं म्हणता येईल. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस किंवा केम्ब्रिज युनिव्हर्सिटी, ज्याचा उल्लेख माझा परिचय करून त्यांना केला, सेज, अशा प्रकारचे जे महत्वाचे इन्स्टिट्यूट किंवा जर्नल्स आहेत किंवा ज्या पब्लिकेशन एजन्सीज आहेत, त्यांच्यासाठी रिसर्चरचा ऍबस्ट्रॅक्ट फारच महत्वाचा असतो. म्हणजे तुमचा लेख वाचण्याच्या आधी तुमचा ऍबस्ट्रॅक्ट फारच बारकाईने वाचला जातो. बरेचदा असं वाटतं की 400-500 शब्द काय, काही नाही, आता लिहून मोकळं होतो असं वाटतं, पण ते तसं नाही चालत, की तिथे या सगळ्या गोष्टी येणं गरजेचं आहे आणि याचा विचार केला गेला पाहिजे. कीवर्ड्स असतात, म्हणजे तुमच्या लेखामध्ये असणारे ऍटलिस्ट 5 महत्वाचे वर्ड्स, ज्याला आपण कीवर्ड्स असं म्हणतो, ते तुम्हाला सुरुवातीला त्या ठिकाणी मेन्शन करणं, नोंदवणं गरजेचं असतं. आणि हे कीवर्ड्स म्हणजे काय माहितीये का, की असे ते वेग नसले पाहिजे. तुम्हाला काहीतरी असं वाटलं की 5 आहेत, आपण देऊन मोकळं झालो. ते कीवर्ड्स म्हणजे काय, की ज्याला एक कन्सेप्च्युअल बेस आहे, काहीतरी संकल्पनात्मक असणारा तो शब्द आहे आणि तुमच्या मांडणीला इलॅबोरेट करणार आहे. तुम्हाला जे सांगायचंय त्याला तो पुढे घेऊन जाणारा शब्द आहे. असे कमीत कमी 5 शब्द तुमच्या ऍबस्ट्रॅक्टच्या नंतर येणं, तुम्ही ते मांडणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे थिसिस स्टेटमेंट, जे इंट्रोडक्शन मध्ये असतं. आता हे तर इतकं महत्वाचं आहे की थिसिस स्टेटमेंट म्हणजे काय आहे, की तुम्ही एक प्रश्न, बेसिकली व्हॉट इज रिसर्च, रिसर्च इज नथिंग बट इट इज ए प्रॉब्लेम, हे पण आपण पहिल्यांदा समजून घेऊया. तुम्ही कुठलाही विषय निवडा, इट इज ए रिसर्च प्रॉब्लेम. त्याला आपण टायटल काहीतरी दिलं तर बेसिकली इट इज ए रिसर्च प्रॉब्लेम. आणि मग तुम्ही काय करताय, थिसिस स्टेटमेंटमध्ये तुमचा जो रिसर्च प्रॉब्लेम आहे त्याला तुम्ही सॉल्व्ह करताय. तुम्ही सांगताय 2 लाईन्समध्ये की दिस इज माय रिसर्च प्रॉब्लेम अँड इन दिस पर्टिक्युलर वे आय एम गोइंग टू गेट अ सोल्युशन ऑर आन्सर टू दिस प्रॉब्लेम, है ना. म्हणजे 2 ओळीत सांगताय, ती भलं लांबलचक नाही लिहिता येते, 2 ते 3 ओळीमध्ये तुमचं जे आर्ग्युमेंट आहे, तुमचं म्हणणं जे आहे ते तुम्ही सांगणं, इट इज नोन ॲज थिसिस स्टेटमेंट. सो थिसिस स्टेटमेंट इज रिक्वायर्ड वेन यू आर रायटिंग युअर PhD thesis, your dissertation, your research paper or whatever that is being considered as research, it cannot be without thesis statement. आणि ते कमी शब्दामध्ये फार फार तर 2 ते 3 ओळीत तुम्हाला ते मांडता आलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ते स्टेटमेंट स्पष्ट तुम्ही सांगताय काय आहे ते, मग तुमचं संशोधन आणि त्याचं डिरेक्शन लक्षात येणं सोपं जातं. आता भोसले सर या ठिकाणी सायन्सचे, त्यांना अधिक चांगल्या प्रकारे माहिती आहे की रिव्ह्यू ऑफ लिटरेचर हे फार गरजेचं असतं. काय आपण त्याला म्हणूयात, व्हॉट इज दिस रिव्ह्यू ऑफ लिटरेचर? तुम्ही ज्या विषयाच्या अनुषंगाने संशोधन करताय त्याचा रिव्ह्यू, त्याचं सार, कोण काय काय काम केलेलं आहे ते तुमच्या रायटिंगमध्ये तुम्ही तिथं आणणं, म्हणजे वेदर इट इज युअर पेपर, थिसिस ऑर डिसर्टेशन, तिथं तुम्ही त्याचा रिव्ह्यू घेणं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जे काम करायला घेतलेलं आहे ते असं सहजतेने नाही घेतलं, त्याच्यावर तुम्ही बऱ्यापैकी पूर्वतयारी केलेली आहे. जसा एखादी चांगला क्रिकेटर आधी चांगल्या प्रकारची नेट प्रॅक्टिस करतो आणि मग तो खेळायला उतरतो, अचानक नाही उतरत, चांगली पूर्वतयारी करतो आणि मग खेळायला उतरतो. त्याच पद्धतीनं एक चांगला संशोधक रिव्ह्यू ऑफ लिटरेचरला खूप महत्वाचं मानतो, कारण तो विचार असा करतो की मला जे सांगायचंय ते आधी जर चांगल्या प्रकारे सांगितलं गेलं असेल तर मी काय सांगणार आहे. भलेही विषय एक असेल पण माझा अप्रोच हा वेगळा असला पाहिजे. पण हे तर नेहमीच महत्वाचं आहे. आपण कुठल्या अप्रोचने एखाद्या विषयाकडे पाहतोय हे जास्त मॅटर करत असतं. म्हणजे अनेक अशी मंडळी आहेत, अनेक अशा प्रकारची आपण ज्याला असं म्हणूयात की ज्यांनी खूप मोठं योगदान दिलं आहे, त्यांच्यावर अनेक संशोधनपर लिखाण उपलब्ध आहे. परंतु ते लिखाण वेगवेगळ्या अप्रोचनं जर आलं असेल तर याचा अर्थ असा होतो की रिव्ह्यू ऑफ लिटरेचर प्रॉपर आहे. आपलं काम करण्याच्या पूर्वी त्या संशोधकानं जे जे लिहिलं गेलं आहे त्याचा एक चांगल्या प्रकारचा आढावा घेतलाय असं आपल्याला म्हणता येईल.
पुढचा जो घटक आहे, इट इज ऑल अबाउट हायपोथेसिस. हायपोथेसिस इज नथिंग बट इट इज अ रॅशनल गेस एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ स्टेटमेंट. तुमच्या मनामध्ये, आता उदाहरणामध्ये आपण असा विचार करूयात की डॉक्टर आंबेडकरांचा उल्लेख मी केला होता की त्यांच्या लिखाणामध्ये, त्यांचे जे एसेज आहेत त्याच्यामध्ये आलेली एक जी संकल्पना, एक विषय आहे, त्या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही काम करताय. मग तुमचा हायपोथेसिस नेमका काय आहे? कुठला हायपोथेसिस तुमच्या डोळ्यासमोर आहे? तुम्ही असं नाही म्हणू शकत की नाही मला काहीच वाटलं नाही, मी सुरू केलं काम, असं नाही होऊ शकत. एक हायपोथेसिस तुमच्या डोक्यामध्ये तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे, ज्याचा उल्लेख मी या ठिकाणी करतोय ऍज अ रॅशनल गेस एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ अ स्टेटमेंट. आणि एखाद्या विधानामध्ये, एखाद्या वाक्यामध्ये तो तुमचा रॅशनल गेस येणं गरजेचं आहे. बुद्धिप्रामाण्यवादी असणारं तुमचं एक गेस, तुमचा एक अंदाज म्हणजे तुमचा हायपोथेसिस आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतोय की ते अस्पष्ट नसला पाहिजे, अधिक स्पष्ट असणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा एक हायपोथेसिस तुमचं रिसर्च जेव्हा तुम्ही काम घेतलेलं आहे तेव्हा तो येणं आवश्यक आहे. आता खरं तर माझं जे सांगणं आहे त्याच्यामध्ये मेथोडॉलॉजीचा उल्लेख तर मी पुन्हा पुन्हा करतोय, आणि हे रिसर्च मेथोडॉलॉजीचा उल्लेखही तुमचं संशोधन पेपर जेव्हा तुम्ही तयार करताय तेव्हा येणं आवश्यक आहे. पुढचा जो मुद्दा आहे, इट इज ऑल अबाउट मेन आर्ग्युमेंट. एखाद्या साहित्यकृतीवर तुम्ही संशोधन करताय तर तुम्ही फक्त त्याच्या थीम सांगताय, त्याचा आशय सांगून मोकळा होताय की या 3-4 प्रकारच्या थीम्स त्याच्यामध्ये आहेत आणि हे मी काम असं असं करतोय. दॅट इज नॉट अ रिसर्च. रिसर्च मीन्स आर्ग्युमेंट. तुम्ही काहीतरी आर्ग्यू करताय, तुम्ही तुमची बाजू, तुमचा विषय मांडण्याचा प्रयत्न करताय, आणि हे आर्ग्युमेंट तेव्हाच व्हॅलिड असेल जेव्हा तुम्ही त्या विषयाच्या अनुषंगानं चांगला अभ्यास केलेला आहे. सो युअर मेन आर्ग्युमेंट इज रिक्वायर्ड. हाऊ यू आर आर्ग्युइंग युअर टॉपिक. जो विषय घेऊन तुम्ही समोर जाताय, ज्या विषयाच्या अनुषंगानं मांडणी करताय, तुमचं ते आर्ग्युमेंट व्यवस्थित येणं गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ मी सांगतो की इंडियन विमेन प्ले राईट्स, भारतीय स्त्री नाटककार, या विषयाच्या अनुषंगाने मी काम केलं. मग हे काम करत असताना मी काय आर्ग्यू करण्याचा प्रयत्न केलाय? मी असा प्रयत्न केला की भारतीय स्त्री नाटककार ज्यांनी कुठल्या परिस्थितीमध्ये आपलं नाटक उभं करण्याचा प्रयत्न केला, मग त्यामागची सामाजिक घटक कुठले आहेत, राजकीय घटक कुठले आहेत, कल्चरल एलिमेंट्स कुठले आहेत, बरोबर आहे, सायकोलॉजिकल एलिमेंट्स कुठले आहेत, अशा वेगवेगळ्या एलिमेंट्सला सोबत घेऊन माझं जे म्हणणं आहे ते उभं करण्याचा प्रयत्न केला. सो विदाउट आर्ग्युमेंट एनी रिसर्च पेपर कॅन नॉट स्टँड. देअरफॉर मॅक्झिमम स्पेस शुड बी गिव्हन टू युअर आर्ग्युमेंट. कोण काय म्हटलेलं आहे हे साईड करण्याचा अधिकार तुम्हाला असतोच. ते तर संशोधका प्रत्येकाला, आपण सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही एखाद्याचं विधान तुमच्या याच्यामध्ये घेऊ शकता, पण हे घेण्याची एक मर्यादा आहे, त्याची एक लिमिटमध्ये तुम्हाला ते घ्यावं लागतं. पण तुमच्या एकूण संशोधनामध्ये तुमचं जे मेन आर्ग्युमेंट आहे, तुमचं जे ऍक्च्युअल म्हणणं आहे ते अधिक चांगल्या प्रकारे येणं, अधिक व्यापक प्रमाणामध्ये येणं आवश्यक आहे. आणि पुढचा जो मुद्दा आहे, इट इज ऑल अबाउट फाइंडिंग्स अँड कन्क्लुजन्स. आपण याच्याबद्दल बोललो, स्टेटमेंटबद्दल, पण आपण बोलूयात कशाबद्दल, तर फाइंडिंग्स अँड कन्क्लुजन्स. बरेचदा असं होतं बघा की फाइंडिंग्स काय ते सांगितलं जातच नाही, आणि विदाउट स्टेटिंग फाइंडिंग रिसर्च इज बिंग कन्सिडर्ड कम्प्लीट. म्हणजे तुम्ही तुमच्या फाइंडिंग सांगा ना, की तुम्हाला काय नेमकं सापडलेलं आहे, तुम्हाला काय गवसलं की जे कदाचित बाकी बऱ्याच जणांना गवसलेलं नाही, किंवा कोणाला सापडलं नाही आणि तुम्हाला काहीतरी सापडले. त्या फाइंडिंग्स भलेही कमी शब्दामध्ये असू द्यात, पण त्या तुमच्या फाइंडिंग्स वाटल्या पाहिजेत, इतक्या त्या स्पष्ट असणं आवश्यक आहे. आणि म्हणून फाइंडिंग्सचाही विचार आपण केला पाहिजे. अँड कन्क्लुजन इज नॉट ॲट ऑल जस्ट समरायझिंग व्हॉट एव्हर यू हॅव मेन्शन्ड अर्लियर. तो एक घटक झाला. आपण आधी काय सांगितलेलं आहे ते संक्षिप्त रूपामध्ये आपल्या कन्क्लुजनमध्ये एक बाब आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा जो अप्रोच किंवा ॲटिट्यूड आहे तो रिफ्लेक्ट झाला पाहिजे. संशोधनाचा जो अप्रोच तुम्ही स्वीकारलेला आहे तो तुमच्या कन्क्लुजनमध्ये येणं आवश्यक आहे. अशा सगळ्या महत्वाच्या कंपोनंटचा विचार जर आपण केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारचं संशोधन उभं करता येतं, आणि त्याचा अधिक चांगला उपयोग तुम्हाला ऍट द टाइम ऑफ रायटिंग अ रिसर्च पेपर होऊ शकतो. आपण बरेचदा पाहतोय की भलेही एखादी संशोधन निबंध, संशोधन लेख हा 3 ते 4 पेजेसमध्ये लिहिलेला असतो, पण तो फारच महत्वाचा असतो. आपण बरेचदा काय करतो की तो मिळण्यासाठी आपण अथक प्रयत्न करतो, कारण त्याच्यामध्ये आपलं आलेलं जे आर्ग्युमेंट आहे, ज्या आयडियाज आलेल्या आहेत ना, त्या खूपच महत्वाच्या असतात. म्हणून त्याची लेंथ आपण विचार नाही करत की तो 10 पानात दिलाय का 20 पानात दिलाय का, नाही, पण त्यात जे काही सांगितलंय, मांडलंय, नाविन्याने शोधण्याचा प्रयत्न केला आहे ते जास्त आपल्याला अपील करतं, आणि आपल्याला अशी जाणीव होते की हे वाचल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही.
माझं संशोधनाचं काम मला पुढे घेऊन जाता येणार नाही हे आपल्याला पक्क माहिती असतं. मग आपण अनेक पद्धतीने त्याचा शोध घ्यायला सुरू करतो आणि त्यातून ते आपल्याला भेटावं आणि मग आपल्याला मांडायला सोपं जाईल असा विचार आपल्या मनामध्ये असतो. म्हणून या सगळ्या गोष्टीचा उल्लेख विचार आपण आपल्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. अजून एक महत्वाचा उल्लेख या ठिकाणी करणं आवश्यक आहे. इट इज ऑल अबाउट आउटलाईन. तुमच्या संशोधनाची एक आउटलाईन असणं गरजेचं आहे. त्याचा उल्लेख मी असा केलाय. इट कॅन बी अ युजफुल intermediate activity between research and writing. It can be helpful to see the logical progression of one's argument. तुमचं जे म्हणणं आहे, जे आर्ग्युमेंट आहे, इट शुड प्रोसीड और प्रोग्रेस लॉजिकली. तुम्ही जे आधी सांगितलेलं आहे त्याला एक्सटेंड करणार तुमचं दुसरं वाक्य असलं पाहिजे. म्हणजे 2 वाक्यातला कोहेरन्स फार गरजेचा आहे. पहिलं वाक्य काहीतरी वेगळंच आहे आणि दुसरं त्याच्यापेक्षा अजून काहीतरी वेगळं आहे आणि 2 वाक्याचा एकमेकाशी काही संबंध येत नाही आणि मग तुम्हाला असं वाटायला लागतं हा कॉपी पेस्टचा कार्यक्रम दिसायला लागला. कारण जो रिसर्चर आहे, जो रायटर आहे, त्याची स्वतःची भूमिका स्पष्ट नाही आणि त्याच्या आधीच्या म्हणण्याचा नंतरच्या म्हणण्याशी काही संबंध नाही. असं जर असेल तर इट इज लॅक ऑफ कोहेरन्स. म्हणून देअर शुड बी अन आउटलाईन प्रिपेअर्ड. तुम्ही जे काम करणार आहात, जे संशोधन करणार आहात, त्याची एक आउटलाईन तुमच्याकडे तयार असली पाहिजे. थोडासा जमाना तर वेगळा आहे. आता आपल्याकडे कम्प्युटरच्या पुढे आपण गेलो, लॅपटॉप आहेत, मोबाईलवर आपल्याला टाईप वगैरे करता येतं आणि आता असं कन्व्हेन्शनल वेनं लिहित बसण्याची आता फार आवश्यकता उरली नाही. येणाऱ्या पिढ्यांना असं सांगणं म्हणणं सुद्धा चुकीचं झालेलं आहे. कारण त्यांची एक वेगळी पद्धत त्यांच्या हाताशी आहे. ठीक आहे, हरकत नाही. तुमच्याकडे सगळं जे आहे इट्स ओके, पण त्याला तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकतं. तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये सुद्धा वर्डची फाईल किंवा वर्डचं डॉक्युमेंट तुम्हाला क्रिएट करता येतं किंवा तुम्हाला ते डाउनलोड करता येतं आणि त्या माध्यमातून तुम्हाला छोटं बहुत ते तुम्ही काम करणार आहात ते तुम्हाला त्यात तिथं मांडून तुमची एक आउटलाईन तयार करून नंतर तुम्हाला ते तुमचं काम पुढे नेता येऊ शकतं. म्हणजे एक कच्चा खरडा, एक आउटलाईन आपल्या लिखाणाची असली पाहिजे आणि त्यातून आपल्याला ते पुढे डेव्हलप करता घेऊन जाणं गरजेचं आहे. पुढचा जो मुद्दा आहे, इट इज ऑल अबाउट द मेकॅनिक्स ऑफ रायटिंग. आता याच्यावर मी काही फार तुम्हाला सांगत बसणार नाही, हे बरंच तुमच्या परिचयाचं आहे. स्पेलिंग, त्यानंतर वर्ड डिव्हिजन, पंक्च्युएशन, प्लुरल्स, कॉमाज, क्लॉजेस, फ्रेजेस, हायपन्स, कोलन्स अँड सेमिकोलन्स, अपॉस्ट्रॉफीज, इटॅलिक्स, हे सगळं जे आहे भाषेच्या विद्यार्थ्यांना किंवा इव्हन ज्याचा ऑप्शनल विषय नाही भाषा, त्यांनाही बऱ्यापैकी माहिती असतं. आपल्याला बरेचदा हे आपल्या नजरेखालून गेलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आपण फार सजग असणं आवश्यक आहे. आपण जर याच्यामध्ये काही चुका जर केल्या तर मग त्याचा वेगळा अर्थ निघत जातो. म्हणजे जिथं आहे पण आवश्यक आहे तिथं दिला नाही आणि कुठं देऊन ठेवलाय. पंक्च्युएशन मार्क एखादी दुसरं कुठलं जिथं आवश्यक आहे तिथं दिलं नाही आणि दुसरीकडे देऊन ठेवलं तर अशा पद्धतीनं ब्लंडर्स होण्याची शक्यता असते. आणि त्याचबरोबर आपल्या अभ्यासाची एक शिस्त आहे हे लक्षात येतं जेव्हा आपण या बाबतीमध्ये खूप सजग असतो. म्हणून इथंही आपण थोडं अधिक चांगलं फोकस करणं, अधिक बारकाईनं आपला जो मेकॅनिक्स ऑफ रायटिंग आहे, जो मूळ त्याचा एकूण असणारा जो गाभा आहे तो चांगल्या प्रकारे तयार करणं आवश्यक आहे. आता पुढचा जो मुद्दा आहे, टायटल ऑफ युअर रिसर्च पेपर. तुमच्या संशोधन लेखाचं शीर्षक. बरेचदा असं असतं की आपण असं म्हणतो की सिर्फ नाम ही काफी आहे. म्हणजे नावच इतकं ताकदवर असतं, टायटलच, की असा आपल्याला अंदाज येऊ शकतो की याच्यात नेमकं काय आहे. कधी कधी भ्रमनिराश होतो. टायटल खूप आकर्षक असतं आणि मध्ये काहीच नसतं. म्हणजे आपण ते टायटल बघून ते वाचायला घेतो आणि आपल्याला कळायला लागतं की याच्यामध्ये नेमकं काही महत्वाचं आलेलं नाही, असंही होतं. परंतु एक गुड रिसर्चर शुड बी व्हेरी केअरफुल ॲज फार ॲज टायटल ऑफ द पेपर कन्सर्न. शक्यतो तुमचं टायटल आहे ते कन्सीज असणं गरजेचं आहे. ते संक्षिप्त असलं पाहिजे. भलं लांबलचक शीर्षक असण्यापेक्षा ते अधिक संक्षिप्त जर असेल तर ते अधिक अप्रोप्रिएट वाटायला लागतं. इट शुड बी कन्सर्न्ड वाईल फायनलायझिंग. ओके, इट शुड बी अन एसेन्स ऑफ द प्रॉमिनंट ऍस्पेक्ट्स कव्हर्ड इन द पेपर. तुमच्या मांडणीचा जो महत्वाचा मुद्दा, जो महत्वाचा घटक आहे त्याला कव्हर करणार तुमचं टायटल असलं पाहिजे. त्याच्या अनुषंगाने असलं पाहिजे. म्हणजे तुमचा जो मेन कोर्स आहे रायटिंगचा तो तुमच्या टायटलमध्ये, तुमच्या शीर्षकामध्ये अधिक व्यवस्थितपणे जर आला तर मग तुमचं एकूण असणारं लिखाण काय आहे याचा अंदाज वाचकाला येऊ शकतो. इट शुड बी लिटररी फिगरेटिव्ह बट नॉट एक्झगरेटिव्ह. ते अधिक फिगरेटिव्ह असायला म्हणजे प्रॉब्लेम नाही काही. भाषेच्या लोकांना आम्हाला थोडासा मोह होतो की त्याला अधिक फिगरेटिव्ह करण्याचा आहे ना, अलंकारिक करण्याचा आम्हाला मोह बऱ्याचदा होतो. हरकत नाही, अलंकारिक करा, बट इट शुड नॉट बी एक्झगरेटिव्ह. भले 4-5 आपले विशेषण लावून टाकले तिथं, नाव गेलं बाजूला आणि विशेषण झाले जास्त आणि झालं तुमचं शीर्षक, असं नाही होणार. एक अप्रोप्रिएट ऍडजेक्टिव्ह ठेवा, परंतु ते इतकं अप्रोप्रिएट पाहिजे की तुमचं जेव्हा रिसर्च पेपर, थिसिस, डिझर्टेशन कोणी वाचायला येईल त्याला असं वाटेल की नाही हे अत्यंत जजमेंटल आहे. म्हणजे याचं जे म्हणणं आहे टायटल आणि जे सांगितलंय याला कोरिलेट करता येऊ शकतं. ते इतकं क्लिअर असणं, ट्रान्सपरंट असणं आवश्यक आहे. आणि इट इज ऑलवेज नेसेसरी दॅट देअर शुड बी ओरिजिनॅलिटी इन इट.
कॉपी पेस्टचा कार्यक्रम नसला पाहिजे. एक टायटल तुम्हाला खूप आवडलं आणि ॲज इट इज तुम्ही घेऊन टाकलं, असं न करता त्याच्यामध्ये ओरिजिनॅलिटी शोधण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. म्हणजे मला असं म्हणायचं नाही की एखादी टायटल तुम्हाला खूप आवडलं, त्यातला काही भाग जर तुम्ही घेतला तर चुकीचं करताय, असं मला नाही म्हणायचं. पण त्यात तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्याला फायनलाइज करण्याचा प्रयत्न जर केला तर मग तुम्हाला अधिकाधिक ओरिजिनॅलिटी त्या ठिकाणी मेंटेन करणं सोपं जातं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्याचा उल्लेख मी शेवटी केलाय, इट शुड अरोज क्युरिओसिटी ऑफ द रीडर. बरेचदा वर्तमानपत्राची बातमी आपण वाचत केव्हा ठरवतो, त्या बातमीचं शीर्षक पाहून, है ना. म्हणजे बातमीचं शीर्षक बरेचदा आपल्याला त्या बातमीकडे घेऊन जातं आणि ती स्किल असते. म्हणजे इट इज जस्ट स्किल. ते प्रत्येकाला जमेल असं नाही, पण अभ्यासपूर्वक आपण जर त्याला अधिक प्रयत्न जर केले तर जमवू शकते. परंतु ती जी कॅची असणं, म्हणजे तुमचं टायटल अधिक कॅची असणं, अधिक समर्पक असणं आणि ते तुम्हाला अट्रॅक्ट करणं वाचकाला, हे गरजेचं आहे. अशा सगळ्या घटकांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला आपलं जे टायटल आहे ते अधिक चांगलं करता येऊ शकतं. पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे, इट इज ऑल अबाउट द फॉर्मॅट. इथं सुद्धा मी माझा जास्त वेळ देणार नाही, कारण काही महत्वाचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केलाय. मार्जिन्स काय असलं पाहिजे, तुमच्या रायटिंगच्या वेळेला तुम्ही किती मार्जिन सोडलं पाहिजे, तुमच्या टेक्स्टचं फॉर्मॅटिंग नेमकं काय असलं पाहिजे, हेडिंग, टायटल, इट नीड नॉट टू प्रिपेअर टायटल पेज, पेज नंबर्स, पेपर, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण थोडंसं बारकाईनं विचार करणं गरजेचं आहे. संशोधन जेव्हा तुम्ही पुढे घेऊन जायला लागाल तुम्हाला हे सगळं लक्षात येईल. याबद्दल काही फार वेगळे सांगत बसायची गरज आहे असं मला वाटत नाही. ड्राफ्टच्या अनुषंगानेही माझा उल्लेख मी या ठिकाणी केलेलाच आहे. तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की ड्राफ्ट तयार करणं किती गरजेचं आहे. आता खरं तर बरेचदा असं होतं बघा की ड्राफ्टच्या अनुषंगानं फारसा बारकाईने विचार केला जात नाही. लगेच आपण एखादी आपलं रिसर्च रायटिंग लिहायला घेतलं आणि त्या ड्राफ्टच प्रिपेअर जर केला नाही तर त्याच्यामध्ये उणीवा राहण्याची शक्यता जास्त असते. टायपोग्राफिकल उणीवा राहतात, म्हणजे ग्रामॅटिकल आणि बाकी सगळ्या अर्थांनी जर पाहिलं अनेक चुका राहू शकतात. पण त्याचे एक दोन खरडे जर तुम्ही तयार केले आणि मग तुमचं फायनल तुम्ही तयार करताय तर त्याच्यामध्ये अप्रोप्रिएटनेस येण्याची शक्यता जास्त असते. मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय, ह्युमॅनिटीज असेल, सोशल सायन्स असेल, कोणासाठी सुद्धा हे लागू होऊ शकतं. म्हणजे हे जे काही घटक आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय या सगळ्यांचा संबंध तुम्हाला ह्युमॅनिटीजशी जोडता येऊ शकतो किंवा सोशल सायन्स सुद्धा जोडता येणं शक्य आहे. आता जो महत्वाचा मुद्दा की ज्याच्याबद्दल फार बोललं जाते आणि ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला की रिसर्च एथिक्सचा जो कोर्स आता येऊ घातलेला आहे विद्यार्थ्यांसाठी आणि टीचरसाठी सुद्धा, सगळ्या रिसर्चर्ससाठी सुद्धा, त्याचं कारणच आहे प्लॅगरिझम, ज्याला मराठीमध्ये वाङ्मय चौर्य असं म्हणतात. एक फार चांगलं वाक्य मी या ठिकाणी आपल्यासाठी कोट केलंय. वेन यू टेक स्टफ फ्रॉम वन रायटर इट इज प्लॅगरिझम, बट वेन यू टेक फ्रॉम मेनी रायटर इट्स रिसर्च. एका रायटरकडून जर घेतलं आणि त्याला जर व्यवस्थितपणे आपण प्रॉपरली त्याला जर दाखवण्याचा प्रयत्न केला नाही तर इट इज प्लॅगरिझम. पण अलीकडे आपण काय पाहतोय की जाऊ एकाकडून घ्यायचं नाही, सगळ्याकडून घेऊयात आपण, थोडं थोडं सगळ्याकडून घ्यायचं आणि मग त्याचं रिसर्च करायचं. त्याला प्लॅगरिझम न म्हणता रिसर्च म्हणलं जाते. बट बेसिकली इट इज नॉट रिसर्च. रिसर्चमध्ये तुम्ही मी आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्या आर्ग्युमेंटला जास्त जागा द्या. अनेकदा असं होतं की अनेक कोटेशन्स, अनेक विधान जे असतात त्याचा मोह आपल्याला होत असतो, पण त्याची गर्दी नाही वाटली पाहिजे. म्हणजे एक झालं की लगेच दुसरं, दुसरं झालं लगेच तिसरं, म्हणजे असं वाटतंय की बाबा हे सगळंच आपण जमा केले काय, म्हणजे इट इज जस्ट लाईक कंपाइलिंग द थिंग्स, असं नसलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये एक सुटसुटीतपणा असणं आवश्यक आहे. पण सांगण्याचा प्रयत्न असा आहे की प्लॅगरिझम हा अलीकडच्या काळामध्ये रिसर्च क्षेत्रामधला सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे, सगळ्यात मोठा इश्यू आहे की ज्यामुळे अख्खं रिसर्च क्षेत्र अक्षरशः हादरून गेलेलं आहे. आणि मग या बाबतीमध्ये विचार करत असताना आपल्याला विचार करावा लागेल. याचा उल्लेख मी केला की प्लॅगरियस हा जो वर्ड आहे त्याचा अर्थच होतो मुळामध्ये टू कमिट लिटररी थेफ्ट, म्हणजे एक वाङ्मय चौर्य करणं. चोरीचे वेगवेगळे प्रकार असतात, त्यापैकी हा एक प्रकार आहे आणि ही डिसेंट असणारी चोरी आहे. कोण चोरी करतं, हे सामान्य कोणी चोर नसतो. हा जो चोर आहे हा चोर पक्का चोर असतो की जो भल्या भल्याच्या हाती लागत नाही. आणि मग अलीकडे हे सगळं पाहून विद्यापीठांनी काय केलंय की तुम्हाला तुमचा प्लॅगरिझम त्या ठिकाणी चेक करून घ्यावा लागतो आणि तो लेस दॅन 10% असणं गरजेचं आहे. और ॲटलिस्ट इट शुड बी 10%, नॉट मोर दॅन दॅट. 90% ते ओरिजिनल काम जेव्हा आहे अशा प्रकारचा सॉफ्टवेअरनं रिपोर्ट दिला की तेव्हाच तुमचं डिजिस्ट्रेशन किंवा थिसिस ऍक्सेप्ट केलं जातं. तोपर्यंत ऍक्सेप्ट होत नाही याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. काही विषयाच्या बाबतीमध्ये थोडी सूट जरी असली परंतु सॉफ्टवेअर हे अनेक विषयाच्या बाबतीत डेव्हलप झालेलं आहे आणि म्हणून प्लॅगराईज नसणं हे फार गरजेचं आहे. मी तोच मुद्दा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की त्या अनुषंगाने आपण थोडं जागरूक असणं, ज्यांचं कोणाचं कोटेशन आपण घेतलंय त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. घेऊ नका असं कोणाचं म्हणणं नाही. यू कॅन टेक, डेफिनेटली इट इज युअर लिबर्टी, इट इज अप टू यू, यू कॅन कोट देम, बट यू शुड एक्नॉलेज. तुमच्या लेखाच्या शेवटी, तुमच्या चॅप्टरच्या शेवटी त्याला तुम्ही एक्नॉलेज करा. वर्क सायटेड अशी एक तुम्हाला यादी त्या ठिकाणी द्यावी लागते
आणि त्या यादीमध्ये तुम्ही ज्यांना कोट केले त्यांना तुम्ही अत्यंत व्यवस्थितपणे ऍक्नॉलेज करा. आणि हे ऍक्नॉलेज करणं हे माणुसकीचं लक्षण आहे ना. आपल्याला आपल्या आयुष्यात ज्यांनी मदत केलेली आहे, आपल्याला ज्यांनी उभं केलंय, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कृतार्थता असणं आणि ती व्यक्त करणं ही तर माणुसकीचं लक्षण आहे ना. आणि म्हणून रिसर्चमध्ये सुद्धा ही माणुसकी दाखवणं गरजेचं आहे. आणि ज्यांना आपण कोट केलाय त्यांना ऍक्नॉलेज करणं आवश्यक आहे. आणि म्हणून प्लॅगरिझमच्या बाबतीमध्ये आपण केअरफुली असावं, असाच मेसेज आता अलीकडे दिला चाललाय. पासिंग ऑफ अनदर पर्सन्स आयडियाज, इन्फॉर्मेशन ऑर एक्सप्रेशन ॲज युअर ओन. आणि बघा, खूप काळ हे चालून गेलं, त्याचा उल्लेख मी केला की दुसऱ्याचे जे काही आयडियाज आहेत, दुसऱ्याचे विचार, दुसऱ्याचं संशोधन आपलं म्हणून सांगणं, हा प्रकार खूप वर्ष चालला. अलीकडे आता तो चालणार नाही. मी उल्लेख केला डिसेंबर 2019च्या UGCच्या GRचा. त्याच्यानंतर अनेक सॉफ्टवेअर्स आता आपण पाहतोय की ज्या माध्यमातून तुमचा प्लॅगरिझम चेक केला जातो आणि ते प्लॅगराईज आहे का नाही हे ठरवलं जातं. आणि याचबरोबर अनेक प्रकारच्या कमिटीची स्थापना केली आहे की ज्या माध्यमातून ओरिजिनल रिसर्च कसं राहील याचा विचार अतिशय महत्वपूर्ण पद्धतीने केला चाललाय. म्हणून याबद्दल आपण सर्वांनी जागरूक असणं, विचारात हा मुद्दा घेणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा जो आहे वर्क्स सायटेड लिस्ट, याच्याबद्दल फार काही सांगणार नाही. बुक, आर्टिकल इन पेरिओडिकल, जर्नल, वेब, याला तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला साईट करावं लागतं. त्याची एक मेथड आहे आणि त्याचा उल्लेख मी या ठिकाणी केलाय. लेखकाचं नाव आहे, पुस्तकाचं नाव आहे, त्याच्यानंतर काय आहे, शहराचं नाव, जिथं ते पुस्तक जे प्रकाशन संस्था आहे जिथं असणार त्याचं हेडक्वार्टर, आणि त्यानंतर प्रकाशन संस्थेचं नाव, त्याचं वर्ष आणि प्रिंट असा उल्लेख. ते प्रिंट आहे का कुठल्या फॉर्ममध्ये आहे असा उल्लेख तुम्हाला करावा लागतो. MLA हँडबुक, ज्याचं 8th एडिशन आहे, हे 8th एडिशन तुम्हाला या बाबतीमध्ये अतिशय काळजीपूर्वक, अतिशय चांगल्या पद्धतीने विचार करायला भाग पडतं किंवा ते आवश्यक मानतं. याचाही आपण विचार केला पाहिजे. पण आर्टिकल इन पेरिओडिकलची पद्धत पुन्हा वेगळी आहे. जर्नलचं तुम्ही कसं साईट करताय त्याची पद्धत पुन्हा वेगळी आहे. आणि वेबवरचा रिसोर्स जर असेल तोही तुम्हाला थोडासा वेगळ्या पद्धतीनं साईट करावा लागतो. याचा उल्लेख मी या ठिकाणी केलाय. आता जो महत्वाचा आहे घटक, तो इथं माझे बसलेले जे काही मित्र आहेत आम्हा सर्वांसाठी जास्त महत्वाचा आहे. दुसरा घटक आहे, इट इज ऑल अबाउट पब्लिशिंग युअर रिसर्च पेपर. आता एक तुम्हाला सांगतो मी की खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळलेली अवस्था आहे, कन्फ्युजन आहे. आणि हे कन्फ्युजन माझं जे थोडं बहुत आकलन आहे त्याच्या मदतीनं दूर करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो की हाऊ टू पब्लिश अ रिसर्च पेपर, वेअर फ्रॉम इट शुड बी पब्लिशड, व्हॉट शुड बी द मेथड ऑफ पब्लिशिंग अ रिसर्च पेपर. थोडं आपण याच्याबद्दल बोलूयात. रायटिंगच्या अनुषंगानं जे मला महत्वाचं वाटलं, मी हा दावा चुकून करणार नाही की मी जे सांगितलंय ते सगळं अंतिम आहे, अजून कुठलाही घटक आता याच्यात आवश्यक असं म्हणणार नाही. त्या दिशेनं तुम्हाला थोडं बहुत घेऊन जाण्याचा मी प्रयत्न केला. आता जो दुसरा घटक आहे, इट इज ऑल अबाउट पब्लिशिंग युअर रिसर्च पेपर. मी जे इथं उल्लेख केलेला आहे, कॉन्शनम फॉर अकॅडमिक अँड रिसर्च एथिक्स, ज्याला आपण UGC केअर असं शॉर्ट फॉर्म मध्ये आपण ज्याला म्हटलेलं आहे, असं जे केअर, UGC केअर, अशा एका बोर्डची स्थापना UGCने केलेली आहे. आणि ही स्थापना केली जून 2019 पासून. त्याच्या आधी 2017ला सुद्धा UGC केअरची यादी वगैरे होती जर्नल्सची, पण 19 पासून मात्र UGC याबद्दल फारच सिरियस आहे. भूषण पटवर्धन यांनी आपल्या अनेक इंटरव्ह्यूजमध्ये याचा उल्लेख केला की भारतामधलं जे रिसर्च आहे याच्याबद्दल गांभीर्याने विचार करायची वेळ आलेली आहे. आपण जर या बाबतीत विचार जर करणार नाही तर इंडिया वुड बी कन्सिडर्ड ॲज अ बॅड रिसर्चर नेशन और बॅड रिसर्चर कंट्री ऑफ बॅड रिसर्चर. अशा प्रकारची भारताची इमेज तयार होऊ शकते, असा एक विचार करून त्यांनी काय केलंय की UGC केअर असा एक बोर्ड प्रस्थापित केलेला आहे. आता याच्यामध्ये काय आहे तर UGC लिस्टेड जर्नल्स आहेत. सुरुवातीला हे जर्नल्स 4 ग्रुपमध्ये होते, ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C आणि ग्रुप D. पण आता अलीकडं त्यांनी त्या सगळ्या जर्नल्सच्या वर्गवारीला 2 भागात त्यांनी सीमित ठेवलेला आहे, ग्रुप A आणि ग्रुप B. अशा 2 भागामध्ये हे सगळे जर्नल्स तुम्हाला आहेत हे लक्षात येईल. आणि मग या जर्नल्सचं जे सिलेक्शन आहे तिथं मात्र त्यांनी एक स्टँडर्ड मेथड वापरलेली आहे. हे नाही पाहिलं त्यांनी की बाबा एखाद्या जर्नलची अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारचं कव्हर पेज आहे, त्याच्या पेजेसची क्वालिटी फारच चांगली आहे, खूप चांगलं सुबक आहे, चांगलं आहे, दिल्लीसारख्या किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरातून ते प्रकाशित होतं, हा विचार गौण मानलेला आहे. व्हॉट इज द स्टेटस, व्हॉट इज द रिसर्च कल्चर ऑफ दॅट जर्नल, त्या जर्नलचं संशोधन संस्कृती नेमकी काय आहे याचा विचार UGC केअर अधिक गांभीर्याने करत त्यांनी अत्यंत मोजक्या अशा प्रकारच्या जर्नल्सला त्याच्यामध्ये जागा दिलेली आहे. आता उद्देश असाच आहे की मेंटेनिंग क्वालिटी इन पब्लिकेशन. असा एक असं एक त्यांना असं लक्षात आलं की भारतामध्ये रिसर्चची जी काही संकल्पना आहे आणि प्रत्यक्षात रिसर्च आहे याच्याकडं क्वालिटीपेक्षा क्वांटिटिव्ह या अंगाने जास्त पाहिलं जातं. एखाद्याने म्हटलं
माझे 50 पेपर प्रकाशित आहेत, उगाच आपल्याला असं विस्फोरून येतात, आपले डोळे जातात, अरे बापरे 50. म्हणजे काय की आपलं लक्ष क्वांटिटीकडे जास्त आहे. आपण हे विचार करत नाही की काय लिहिलं असेल बाबा, त्यांनी काय मांडायचा प्रयत्न केला असेल, हा विचार आपल्या मनामध्ये येत नाही. आणि एखादा रिसर्चर आहे की त्यांनी आपल्या 30 वर्षाच्या सेवेमध्ये एखाद्या प्राध्यापकानं फक्त 10 पेपर पब्लिश केलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं, आपल्याला काय वाटतं तरी फक्त 10 इतक्या वर्षामध्ये? पण आपण थोडंसं अजून समोर जाऊन हा जर पाहण्याचा प्रयत्न केला की त्या 10 मध्ये त्यानं इतकं काही मूलभूत मांडलंय की ते 100 मध्ये मांडणं शक्य नाही एखाद्याला. म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपल्या डोळ्यावर असणारा जो चष्मा आहे क्वांटिटीचा, तो आपल्याला बाजूला करावा लागेल. रिसर्च हे कुठले असू द्या, वेदर इट इज क्वांटिटेटिव्ह रिसर्च और क्वालिटेटिव्ह रिसर्च, बट बेसिकली इट शुड बी क्वालिटेटिव्ह रिसर्च, है ना. म्हणजे तुम्ही संख्यात्मक संशोधन करा की गुणात्मक संशोधन करा, डेटा गोळा करताय, सगळं करताय, पण त्याच्यामध्ये क्वालिटी मेंटेन असणं फार गरजेचं आहे. आणि याबद्दल मी तुम्हाला जे सांगितल्याप्रमाणे विचार करण्याची आवश्यकता आलेली आहे. युजीसी केअरमध्ये ह्युमॅनिटीचे 287 जर्नल्स आता आहेत या घडीला. 287 जर्नल्स त्या लिस्टमध्ये आहेत. आयदर दे आर इन ग्रुप ए और ग्रुप बी, बट पर्टिक्युलरली दे आर इन ग्रुप बी, सॉरी ग्रुप ए. त्यानंतर सोशल सायन्सेसचे 266 आहेत. मल्टी डिसिप्लिनरी म्हणजे तुम्ही ह्युमॅनिटीजचे असा का सोशल सायन्सेसचे असा, तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा लेख प्रकाशित करता येतो. असे एकूण 35 जर्नल्स या यादीमध्ये आहेत. आणि केअर युनिव्हर्सिटी स्थापन केल्या आहेत. त्याच्यामध्ये JNU आहे, तेजपूर युनिव्हर्सिटी, त्यानंतर आहे बघा महाराजा सयाजीराव गायकवाड युनिव्हर्सिटी बरोदा, युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद. असे 4 महत्वाचे जे विद्यापीठ आहेत आपल्या देशामधले, त्यांना UGC केअर युनिव्हर्सिटी असं एक नामाभिमान किंवा असं एक नाव त्यांना दिलं गेलंय. आणि त्याचा सेल आहे, म्हणजे त्याचं जे केंद्र किंवा मुख्य त्याचं ऑफिस आहे ते पुणे विद्यापीठात आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. एकूणच UGCनी अलीकडच्या काळामध्ये विशेषतः 2017 पासून आणि त्यातल्या त्यात 2019 पासून याबद्दल अधिक गांभीर्याने विचार करायला सुरुवात केलेली आहे. म्हणून रिसर्चच्या बाबतीमध्ये आपण क्वांटिटीवर अधिक भर न देता क्वालिटेटिव्ह रिसर्च कसा करता येईल आणि ज्याला सर्टिफाय UGCने केलेला आहे अशा जर्नलमध्ये आपला पेपर कसा येईल याचा जर विचार आपण जर केला तर आपलं संशोधन येणाऱ्या काळामध्ये महत्वाचं संशोधन ठरू शकतं. कारण तुमचं संशोधन नवीन येणाऱ्या संशोधकाला एका चांगल्या दिशेने घेऊन जाणार असलं पाहिजे, त्याला पुढे घेऊन जाणार असलं पाहिजे. आणि तशा प्रकारचं संशोधन अधिक लोकांनी करावं हा या मागचा उद्देश आहे. मी स्ट्राईडचा उल्लेख केलाय. स्ट्राईड म्हणजे काय आहे? इट इज स्कीम फॉर ट्रान्स डिसिप्लिनरी रिसर्च फॉर इंडियाज डेव्हलपिंग इकॉनॉमी. स्ट्राईड आणि केअर असे हे कनेक्शन करण्याचा प्रयत्न UGCचा आहे. स्ट्राईडच्या माध्यमातून काय करायचं त्यांना की अधिक चांगले संशोधक आणि संशोधक पेपर कसे येतील आपल्याकडं, संशोधन कसं चांगलं वाढीला लागेल, या माध्यमातून स्ट्राईडची अलीकडची एक स्कीम UGCने लॉन्च केलेली आहे. आणि या माध्यमातून क्वालिटी रिसर्च कसं भारतामध्ये अधिक वाढत जाईल हा त्यांचा प्रयत्न आहे. मी या ठिकाणी काही जर्नल्सचा उल्लेख करतो की ज्या जर्नल्सला UGC केअरमध्ये स्थान आहे. इंडियन जर्नल ऑफ हिस्ट्री ऑफ सायन्स, इंडियन लिटरेचर, IAFOR जर्नल ऑफ इथिक्स, त्यानंतर रिलिजन अँड फिलॉसॉफी, इंटरनॅशनल जर्नल ऑफ कम्पॅरेटिव्ह लिटरेचर अँड ट्रान्सलेशन स्टडीज, आलोचना, हंस, हिस्ट्री टुडे, कवितारती, ललित, साधना, रिसर्च संशोधन पत्रिका, माइंड, मुक्त शब्द, नव अनुष्ठुप, डायलॉग क्वार्टरली, मिडल फ्लाइट, लिटक्रीट, तेज, भूमिका, अशा प्रकारचे अनेक महत्वाचे जर्नल्स या लिस्टमध्ये समाविष्ट आहेत. ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्सेसचे जे प्राध्यापक आहेत ते आपलं संशोधन या सगळ्या जर्नल्सच्या माध्यमातून प्रकाशित करू शकतात. म्हणून त्यांनी इकडे तिकडे कुठं न जाता UGC केअरची जर्नल्स आहेत त्यांना प्राधान्य दिलं तर मला असं वाटतं की थोडा बहुत चांगला फरक या दिशेनं फरक पडू शकतो. त्याला त्यांनी पुन्हा चॉईस दिला आहे पी रिव्ह्यूड असा. म्हणजे काही जर्नल्स असे आहेत ना की ज्यांना UGC केअरमध्ये स्थान नाही, परंतु त्यांची स्वतःची एक अत्यंत चांगली अशी एक हिस्ट्री आहे. अनेक वर्षापासून ते जर्नल प्रकाशित होतात, त्यांचं एक चांगल्या प्रकारचं मेकॅनिझम आहे. आणि सबस्क्रिप्शनसाठी किंवा तुम्हाला पेपर पब्लिश व्हावं म्हणून खूप मोठी रक्कम तुमच्याकडून घेतली जात नाही. कमी पैशामध्ये सबस्क्रिप्शनमध्ये एक चांगला दर्जेदार पेपर तुम्ही तुमचा प्रकाशित करू शकता. असे काही पी रिव्ह्यूड जर्नल्स, रेफर्ड जर्नल्स सुद्धा UGC कन्सिडर करते बाकी प्रमोशन आणि बाकी सगळ्या गोष्टीसाठी. म्हणून याचाही आपण विचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि आता उत्तरार्धाकडे येत असताना महत्वाच्या मुद्द्याकडे आपण पुन्हा एकदा येऊयात. इट इज ऑल अबाउट रिसर्च एथिक्स. त्याच्याबद्दल मी सुरुवातीला काही मुद्दे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. रिस्पॉन्सिबल कंडक्ट, अकॅडमिक इंटेग्रिटी अँड पब्लिकेशन एथिक्स should formulate the basis of your research. Universities, center degree education, national institutes and laboratory center research. Such distinction may be the reason behind poor research culture in India. असं पाहिलं गेलं बघा की भारतातली जी विद्यापीठ आहेत ती विद्यापीठ फक्त डिग्री वाटायचं काम करत आहेत असं UGCचं म्हणणं आहे.
आणि भारतामधल्या काही महत्वाच्या रिसर्च इन्स्टिट्यूट्स, काही महत्वाच्या संस्था संशोधनाचं काम करतात. म्हणजे भारतामध्ये 900 विद्यापीठ जर असतील तर 900 मधले असे फारच कमी विद्यापीठ आहेत की ज्या विद्यापीठांची ओळख चांगलं संशोधन करणारे विद्यापीठ अशी आहे. आणि म्हणून विद्यापीठांचं काय काम झालंय की त्यांनी डिग्रीज दिल्या पाहिजेत, म्हणजे त्यांनी कोर्सेस रन केले पाहिजेत, पण संशोधनाकडे दुर्लक्ष होते. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये विद्यापीठांना, महाविद्यालयांना चांगल्या संशोधनाची जबाबदारी उचलावी लागणार आहे. आणि हे काम कुठल्या तरी एखाद्या NCL सारखं एखादी इन्स्टिट्यूट आहे किंवा अजून कुठलं इन्स्टिट्यूट आहे, या महत्वाच्या इन्स्टिट्यूटनी करावी आणि बाकी कोणी काही फार संशोधन करायची गरज नाही, असा चुकीचा विचार आपण नाही केला पाहिजे. संशोधन हे अगदी कॉलेज लेवलला होत असेल, विद्यापीठ लेवलला होत असेल, JNU सारख्या ठिकाणी होत असेल, कुठल्याही ठिकाणी हो, त्याचा एक दर्जा सांभाळण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये HRDचा किंवा UGCचा हा प्रयत्न असणार आहे की युनिव्हर्सिटी शुड बी कन्व्हर्टेड इनटू रिसर्च सेंटर्स. म्हणजे रिसर्च सेंटरच्या नुसत्या पाट्या असून चालणार नाही, तिथं चांगलं रिसर्च झालं पाहिजे. हा विचार थोडासा वेगानं पुढे येतोय. कदाचित येणाऱ्या काळामध्ये हे चित्र आपल्याला बदलताना दिसेल. आता याचं कारण असं आहे, इट इज ऑल अबाउट प्रिडेटरी जर्नल्स. आता हे प्रिडेटरी जर्नल्स म्हणजे काय, तर भक्ष. भक्ष तुम्हाला माहिती आहे ना की एखादी कीटकाला जसं एखादी प्राणी त्याला किंवा एखादी हे खात असतो ना, आपण भक्ष बनवतो, प्रे करतो, अशा प्रकारचे प्रिडेटरी जर्नल्स भारतामध्ये मोर दॅन 8,000 जर्नल्स UGC फाउंड. 8,000 पेक्षा जास्त जर्नल्स असे होते, दे वर बीइंग कॅटेगराइज्ड ॲज प्रिडेटरी जर्नल्स, की ज्यांचं काम काय, काहीच काम नाही त्यांचं एक कुठलं तरी ISSN नंबर त्यांच्याकडे आहे, त्या ISSNच्या आधारावरती काय करणार, तुमच्याकडून 4,000 5,000 रुपये घेणार, एक पेपर तुमचा पब्लिश करून घेणार. आणि दुर्दैव असं आहे की बॅक डेटमध्ये तो करून घेतला जातो. म्हणजे मला तर भयंकर वाटते गोष्ट. आता मी अगदी कॉन्फिडन्सनं म्हणू शकतो, कारण ही प्रॅक्टिस आम्ही कधीच केलेली नाही कुठल्याच प्रकारची. हे थोडासा एक मॉरल राईट आहे की या कारणास्तव ह्या गोष्ट तुमच्यासमोर कॉन्फिडन्सनं मांडणं शक्य आहे. म्हणजे तुम्हाला बॅकडेटमध्ये सुद्धा काही लोक करून देतात. मला वाटतं याची तर दुर्दैव नाही. करून घेणं हे इतकं वाईट आहे, करणारं तर जे करतात ते तर वाईटच आहे, पण करून घेणं किती वाईट आहे. म्हणजे इट इज नथिंग ए काइंड ऑफ थेफ्ट. यू आर डिसिव्हिंग समवन. तुम्ही फसवणूक करताय ना, ही शुद्ध फसवणूक आहे. आणि हे लक्षात आल्याच्या नंतर अशा 8,000 जर्नल्सला UGCनं बंद करून टाकलं की काहीच नाही, त्यांचं ऑफिस कुठं आहे ते माहिती नाही. एक ISSN त्यांच्याकडे आहे, एक टायटल त्याला आहे, आकर्षक अशा प्रकारची प्रिंटिंग केली जाते, किती म्हणजे काही मर्यादा नाही, 30 35 40 50 100 किती पेपर छापले जातात. अशा पद्धतीनं एक जो व्यवहार आहे, खूप मोठा व्यवहार चालायचा, एक मोठं ते स्कॅम होतं मोठं, असं आपण म्हणूयात. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये हा एक गोरखधंदा चालू होता आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न UGCने केला, UGC केअरच्या माध्यमातून. मी हा दावा चुकून करत नाही की ते खूप सगळं ट्रान्सपरंट होईल असं म्हणत नाही मी, कारण बेसिकली इट इज इंडिव्हिज्युअल्स रिस्पॉन्सिबिलिटी. ही सुरुवात इथून होते ना. आपण जेव्हा स्वतःची जबाबदारी घेतो की मी करणार नाही, इथून जेव्हा सुरुवात होईल, ते जेव्हा वाढत जाईल, मल्टिप्लाय व्हायला जाईल, तेव्हा मग केअरची सुद्धा आपल्याला कधी गरज पडणार नाही. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आजच्या 15-20 वर्षापूर्वी भारतामध्ये असे जर्नल्स होते की ज्यांच्याकडे साधा ISSN सुद्धा नव्हता. पण तुम्हाला संशोधन, आता मी एक उदाहरण देतो. मैसूरला लिटररी क्रायटेरियन नावाचं एक जर्नल निघतं मैसूरहून, आणि ते जर्नल जे काढायचे ते इंडियन रायटिंग इन इंग्लिश मधले सगळ्यात महत्वाचे असे क्रिटिक होते. आता त्या जर्नलला अजूनही ISSN नाही आणि त्यांना गरज नाही ते करून घेण्याची. पण त्या जर्नल्समध्ये आलेल्या लेखांना तुम्हाला तुमच्या संशोधनासाठी अनेकदा रेफर करावं लागतं. हे कंपल्शन असतं रिसर्चरचं, कारण तुम्हाला लक्षात येतं की इथून क्वालिटी अशा प्रकारचे क्वालिटी असणारे रिसर्च पेपर्स पब्लिश झालेले आहेत. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की प्रिडेटरी बद्दल एकूण असणारे UGC गव्हर्नमेंट अधिक सिरियस असल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात जर्नल बाजूला केले गेले. क्वालिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला चाललाय. असं लक्षात आलं त्यांच्या 51% ऑथर्स जे आहेत या प्रिडेटरी जर्नल्स मधले हे कॉलेज टीचर्स आहेत. सो आवर पर्सेंटेज इज मोर दॅन 50 ऑटोमॅटिकली. 51% आर प्रिडेटरी ऑथर्स आता आपण म्हणूयात. त्यानंतर 18% आर फ्रॉम प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज. आता ही जी आकडेवारी आहे ही UGCचे चेअरमन आहेत त्यांच्या भाषणातली आहे, त्यांच्या लेखातली आहे. इट इज नॉट ऑफ माइंड, त्यांनी स्वतः सांगितलेली आहे. 15% आर फ्रॉम स्टेट युनिव्हर्सिटीज. पण दुर्दैवाने त्यांनी याच्यामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटीचा उल्लेख नाही केला. म्हणजे असं सगळं आलबेल असं माझं काम नाही, तिथेही हा कार्यक्रम असेल. पण मुख्यत्वे त्यांचा भर 51, 18 आणि 15 या पद्धतीने होता. 51% कॉलेज टीचर्स, 18% प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमधले टीचर्स आणि 15% स्टेट युनिव्हर्सिटीतले टीचर्स, की ज्यांनी आपले संशोधनपर लेख अशा प्रकारच्या
जर्नल्समध्ये पब्लिश करून सगळ्या प्रकारचे बेनिफिट्स घेतलेले आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग युजीसीनं काय केली, एक मोठी गोष्ट केली, 80% अधिक जर्नल्सला बाद करून टाकले. म्हणजे 80% अधिक जर्नल्स बाद झाले आणि ही संख्या त्यांनी लेस दॅन 20% आणली. म्हणजे जे जर्नल्स ऑलरेडी होते त्यातले 80% काढून टाकले आणि फक्त 20% किंवा त्यापेक्षाही कमी जर्नल्सला त्यांनी दर्जा देऊन टाकला की दीज आर क्वालिटी जर्नल्स, यू कॅन गो फॉर पब्लिकेशन विथ दीज जर्नल्स. आणि मी तुम्हाला अगदी खात्रीनं सांगतो, भारतामध्ये असे काही जर्नल्स आहेत की जे तुमच्याकडून नॉमिनल सबस्क्रिप्शन घेतात. तुम्हाला असं विश्वास बसणार नाही, 300 रुपये 200 रुपयाचं त्यांचं सबस्क्रिप्शन आहे आताही, आणि ते तुमचा पेपर पब्लिश करतात तेवढ्या कमी पैशामध्ये आणि तुम्हाला सायटेशन मिळायला लागतं. सायटेशन इंडेक्स हा फार महत्वाचा घटक असतो आपल्या एकूण करिअरमध्ये, कारण तुम्हाला कोणतरी साईट करते आणि त्याचं तुम्हाला बेनिफिट मिळत जातं. बेनिफिट मिळत म्हणण्यापेक्षा तुमचं रेकग्निशन तुमचं वाढत जातं. आणि मग अशा प्रकारचे जर्नल्समध्ये पब्लिश झालेले पेपर साईट होताना जास्त प्रमाणात दिसून येतात. पण याचाही आपण गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. एकूणच परिस्थिती अशी आहे की जिथं आपण एथिक्स बद्दल अधिक काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. खरं तर आपण सगळे वी आर द प्रोडक्ट्स ऑफ सोसायटी, है ना. आपलं प्रोफेशन कुठले असू द्या, वी आर द प्रोडक्ट्स ऑफ सोसायटी. आज आपण आपल्या समाजात पाहतोय की एथिक्सची गरज फार झालेली आहे. व्हॅल्यूज सांगून आता होणार नाही. क्लासरूम मधून देअर शुड नो नीड टू हॅव क्लासेस ऑन मॉरल व्हॅल्यूज किंवा व्हॅल्यू लर्निंग. अशा प्रकारच्या क्लासेसपेक्षाही ऍक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये या सगळ्या गोष्टींना फार गरजेचं झालेलं आहे. आणि म्हणून आपण पाहतोय, आपण हा अनुभव घेतो की एखाद्या कॉलेजमध्ये असणारे 100 टीचर्स असतात, पण 1-2 टीचर्स मागे सगळे विद्यार्थी आपल्याला दिसायला लागतात. त्याचं कारण ते पाहत आहेत की हे सर जे बोलतायत आणि जे करतात याच्यामध्ये फरक नाही. यांचं वागणं आणि यांचं बोलणं ह्याच्यामध्ये काही असं अंतर नाही हे त्यांच्या लक्षात येतं. म्हणजे याचा अर्थ ही द मॅन ऑफ इथिक, सी द वुमन ऑफ इथिक, असा ते विचार करतात. आणि अशा प्रकारच्या इथिक्सची आवश्यकता सगळ्या क्षेत्रात आहे हे आता आपल्याला दिसायला लागते. आणि याच कारणास्तव आता युजीसी आणि सगळ्या प्रकारच्या संस्था याबद्दल अधिक काळजीपूर्वक विचार करतायत. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. माझ्या या मांडणीचा शेवटचा मुद्दा मी मांडतो आणि थांबतो. इट इज ऑल अबाउट रिझन्स अँड सोल्युशन्स. म्हणजे मी या माझ्या मांडणीच्या माध्यमातून तुमच्यासमोर काही ठेवण्याचा प्रयत्न केला. आपण त्याची कारणं, त्याचा उल्लेख मी केला इन कोर्स ऑफ टाइम. एक मुद्दा मी सांगतो, पब्लिश ऑर पेरिश कल्चर. हे फार महत्वाचं वाटलं मला की आता काय झालंय, म्हणजे करा किंवा मरा, डू ऑर डाय असं आपण म्हणतो ना, तसं पब्लिश ऑर पेरिश, म्हणजे प्रकाशित करा किंवा मरा, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. असा एक काळ आहे. का? कारण आम्हाला युजीसी सांगते की तुम्हाला असोसिएट प्रोफेसर व्हायचं ना एवढे मार्क्स तुम्हाला लागतील, तुम्हाला प्रोफेसर व्हायचं ना एवढे मार्क्स तुम्हाला लागतील, तुम्हाला प्राचार्य व्हायचं ना एवढे मार्क्स तुम्हाला लागतील. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जेव्हा मार्कावर लक्ष केंद्रित करायला लागता मग मात्र बाकीच्या गोष्टी बाजूला पडायला लागतात. मी असं म्हणत नाही की सगळे असं करतात ना, इट इज नॉट. एक्सेप्शन्स आर एव्हरीवेअर. जगात सगळीकडे एक्सेप्शन्स आहेत, अपवाद आहेत. आणि अपवाद शुड बी सल्यूटेड. त्यांना सल्यूट करूयात आपण की जे अपवादामध्ये आहेत, कमी संख्येने आहेत पण चांगलं काम करतायत. पण मूळ मुद्दा असा आहे की आपल्याकडे काय झालेलं आहे की एक असं एक मोठ्या प्रमाणामध्ये एक ट्रेंड आला होता. म्हणूनच काय झालं की प्राचार्य पदासाठी 400 मार्क्स लागायचे, आता ते फक्त 110 लागतात. कारण लक्षात असं आलं की अरे 400च्या नादामध्ये लोक 400 गोळा करण्याच्या नादामध्ये काही करायला लागले. आणि या कारणास्तव मग ती संख्या किंवा ते मार्कचं जे काही आहे तरी 110वर आणून ठेवलं. आणि हा विचार केला की अरे बाबा, क्वांटिटीकडे पाहू नका, तुमचे मार्क्स कमी असू द्या पण तुम्ही चांगलं पब्लिश करा. जे प्रकाशन महत्वाचं असेल आणि त्याचं एक संदर्भ मूल्य असेल, अकॉर्डिंगली यू शुड पब्लिश. आणि दुसरा महत्वाचा आहे पब्लिश ऑर पेरिश कल्चर. त्याचा उल्लेख मी केला. पे अँड पब्लिश कल्चर. दुसरं जे कल्चर आहे पे अँड पब्लिश. काही बघायचं नाही, 5,000 द्या. त्याच्यात हायपोथेसिस आहे का, ऑब्जेक्टिव्ह मांडलेत का, एक उल्लेख सॉरी राहून गेला मला सांगायचं मला. कंपोनंटमध्ये ऑब्जेक्टिव्ह फार महत्वाचे असतात. ऑब्जेक्टिव्ह आलेत का, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर आलाय का, मेन आर्ग्युमेंट आहे का त्याच्यामध्ये, कन्क्लुजन आले का, फाइंडिंग्स आहेत का, मेथड कुठली आहे, काही बघायचं नाही. 5 पानं लिहिलेत ना, छापून देतो, 5,000 रुपये दे मला. ते पे अँड पब्लिश कार्यक्रम. आणि मग बरेचदा असं विचार केला जात नाही की आपण ज्याच्याकडे हे सगळं देतोय तो आता काय करणार आहे. इट इज नॉट बीन सिरियसली टेकन इन टू कन्सिडरेशन. इट इज युअर प्रॉपर्टी. तसं आपण आपलं घर कोणाला देत नाहीत ना नावानं करून, नाही देत आपण खूप गांभीर्याने याचा विचार करतो की नाही बाबा आपलं हे आपलं आहे, आपल्याकडे असलं पाहिजे. हे जे तुम्ही लिहिताय ना हे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा घटक आहे. इट इज ए काइंड ऑफ प्रॉपर्टी अँड यू आर द होल्डर ऑफ दॅट, यू आर द ऑनर ऑफ दॅट. अँड इफ यू आर नॉट सिरियस, हाऊ अदर्स कॅन बी सिरियस. आपण जर सिरियस नसतो आपली प्रॉपर्टी लोकांना देत असताना बाकीचे सिरियस असण्याचा प्रश्नच येणार नाही. म्हणून इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणून आपण इथे विचार करूया. विद्यार्थी मित्रांनो, काळ कुठलाही असू द्या, हा जो वर्ग आहे इंटेलेक्च्युअल क्लास जो आहे तो डिसाइडिंग फॅक्टर ठरला आहे जगातल्या कुठल्याही देशामध्ये. डिसाइडिंग फॅक्टर, त्या समाजाला दिशा देणारा. अगदी राईट फ्रॉम सॉक्रेटिस. सरांना माहिती आहे की सॉक्रेटिस पासून पुढच्या काळामध्ये सुद्धा
आपण बघतोय की तो डिसाइडिंग फॅक्टर ठरलेला आहे. त्याचं संख्या कमी आहे त्याची प्रत्येक देशामध्ये, पण त्याचं महत्व जास्त आहे. मग हा जो डिसाइडिंग फॅक्टर आहे आम्ही सगळे, आणि तुम्ही सुद्धा आहात बरं. म्हणजे तुम्ही विद्यार्थी असं समजू नका की यू आर नोवेअर, यू आर डेफिनेटली हिअर. कारण तुम्ही तर बेसिक सुरुवात आहात आमच्या सगळ्याची, या सगळ्या व्यवस्थेची. आणि येणाऱ्या काळात तुम्ही सुद्धा संशोधक बनणार आहात, तुम्ही प्राध्यापक बनणार आहात, आणि म्हणून आपण सगळे या व्यवस्थेमध्ये आहोत. म्हणून एक गांभीर्य आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी असणं गरजेचं आहे या सगळ्याकडे पाहताना. आणि जेव्हा आपण हे पाहायला लागू, कारण मी आता नेहमी विचार करतो, आपण काय कृती करतो त्याला खूप महत्व असतं. कोण काय करणार आहे, कोण कसं करणार आहे हे आपण डिसाईड नाही करू शकत. आपण काय करतो हे फार महत्वाचं आहे. म्हणून आपण आपल्यापासून सुरुवात जर केली, प्रत्येक घटकानं याच्याकडे थोडं गांभीर्यानं जर पाहिलं, तर मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये एक चांगलं रिसर्च कल्चर तयार होईल. सो डोंट कन्सिडर पब्लिश ऑर पेरिश, डोंट कन्सिडर पे अँड पब्लिश. या दोन संकल्पना, ह्या ज्या दोन प्रचलित बाबी आहेत, आपण बाजूला करूयात आणि अधिक चांगलं रिसर्च कसं पब्लिश करता येईल याचा आपण विचार करूयात. गुड पब्लिकेशन नीड्स गुड रिसर्च. बस मला हेच म्हणायचे की चांगलं प्रकाशन जेव्हा आपल्याला करायचं आहे, तेव्हा चांगलं संशोधन ते असलं पाहिजे. चांगलं संशोधनच आपण आपण प्रकाशित केलं पाहिजे, असं आपण या ठिकाणी विचार घेऊयात. आणि रिसर्च एथिक्स शुड नॉट बी कंपल्शन, बट इट शुड बी स्टेट ऑफ बिलीफ. है ना, ती तुमची भूमिका असली पाहिजे. म्हणजे कोणीतरी सांगते म्हणून नाही, कंपल्शन म्हणून नाही. मला कोणीतरी सांगते की मला हे करायचंय, मला क्लास का घेत आहे, कारण कोणीतरी मला ऑब्झर्व करते. नो, आय एम ऑन क्लास बिकॉज इट इज माय स्टेट ऑफ बिलीफ. या स्टेजला जाणं गरजेचं आहे. आय इन द क्लास. मी मराठीचा लेक्चर करतोय, मी इंग्लिशचा लेक्चर करतोय, मी पॉलिटिकल सायन्सचा करतोय, सरांचं मी ऐकतोय. नॉट बिकॉज इट इज अ कंपल्शन, मला असेसमेंटला किंवा त्या असाइनमेंटला मला मार्क्स मिळणार आहेत म्हणून नाही. इट इज स्टेट ऑफ बिलीफ. कारण मी असं मानतो की मी असं मानते की जेव्हा मी वर्गात येतो तेव्हा मी खूप सिरियसली त्यामध्ये असलं पाहिजे कॉलेजला आल्याच्या नंतर. अँड इट शुड नॉट बी ए काइंड ऑफ कंपल्शन. कोणाला काय वाटते यापेक्षा ते मला आवडते या भावनेतून आपण जर ते केलं, तर मला असं वाटतं की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या समोर जाणं शक्य होईल. भारतासारख्या इतक्या मोठ्या देशामध्ये हे एक्सपेक्टेडच आहे. इथं कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही, सगळी साधनं उपलब्ध आहेत. मोठा एक अत्यंत वैभवशाली संस्कृती असणारे राष्ट्र आहे. आणि इथं काहीच नाही असं म्हणू शकत नाही. टांझानिया किंवा केनियासारखं राष्ट्र म्हणू शकतं, भारत नाही म्हणू शकत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण गांभीर्याने विचार करून समोर जाऊयात. आणि शेवटी मी असंच म्हणेल, आय वुड रॅदर बी ऑनेस्ट दॅन इम्प्रेसिव्ह. ओके. आणि हा विचार आपण सर्वांनी जर केला तर मला असं वाटतं की ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्सेसमध्ये अधिक मूलभूत चांगल्या प्रकारचं संशोधन यायला लागेल. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका की हा विषय खूप महत्वाचा आहे, ही फॅकल्टी खूप महत्वाची आहे, बाकी काही महत्वाचं नाही. चुकून हे डोक्यात ठेवू नका. प्रत्येकाचं स्वतःचं एक महत्व आहे. आणि मला तर प्रामाणिकपणे असं वाटतं की सोशल सायन्सेस हे खूप महत्वाचे असतात, बिकॉज दे आर सायन्सेस ऑफ सोसायटी ऑर दे आर सायन्सेस ऑफ सोशल लाईफ. समाजाशी ते कनेक्ट असतात, जोडलेले असतात. आणि म्हणून या विषयांमध्ये चालणारं संशोधन खूप जास्त महत्वाचं असतं. ते जीवनावर प्रत्यक्ष परिणाम करणार असतं. पुन्हा एकदा मी संयोजकाचे आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि व्यक्त होण्याची संधी दिली. माझा विद्यार्थी आणि तुमचे सर रविकांत कांबळे या ठिकाणी आहेत. मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो, सर आणि बाकी सगळे आपण, की आपण मला शांतपणे ऐकून घेतलं.